न्यायाधीशचं पुस्तक, शास्त्रेचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि 10 ते 15 वचनाचा बायबल काय सांगतो. न्यायाधीश शास्त्री याचा 16वा अध्याय आणि 10 ते 15. नंतर दलीला शमशोनाला म्हणाली, पहा, तू मला फसवले, माझ्याशी लबाड्याच केल्या. आता मी तुला विनंती करते, तुला कशाने बांधावे हे मला सांग. तेव्हा त्याने तिला सांगितले, उपयोगात न आलेल्या नव्या दोऱ्यांनी जर ते मला घट्ट बांधतील तर मी अशक्त होऊन दुसऱ्या माणसासारखा होईल. मग दलीलाने नवे दोरे घेऊन त्याच्याकडून त्याला बांधले व त्याला म्हटले, शमशोना, फलिस्ती तुझ्यावर आले आहे. दबा धरणारे तर खोलीत बसले होते. तेव्हा त्याने म्हटले, शमशोना, फलिस्ती तुझ्यावर आले आहे. दबा धरणारे तर खोलीत बसले आहे. तेव्हा त्याने ते दोरे सुतासारखे आपल्या बाहूंवरून तोडून टाकले. मग दलीला शमशोनाला म्हणाले, अजून तू मला फसवीत व माझ्याशी लबाडी करीत आहे. तुला कशाने बांधावे हे मला सांग. तेव्हा त्याने तिला म्हटले, जर तू माझ्या केसाच्या 7 बटा ताण्यात विणशील तर ते होईल. मग तिने फुटकी मारून त्या बंद केल्या आणि त्याने म्हटले, शमशोना, फलिस्ती तुझ्यावर आले आहे. तेव्हा तो आपल्या झोपेतून जागा झाला आणि विनायची खुंटी व ताना घेऊन गेला. मग ती म्हणाली, तुझे हृदय माझ्यावर नसता मी तुझ्यावर प्रीती करतो असे तू कसे बोलतो. या 3 वेळा तू मला फसवले व आपले मोठे बळ कशात हे मला सांगितले नाही. बस तो साक्षर प्राप्त करत प्रभू आजचा मेसेज आशीर्वादित करण्यासाठी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. राजों का राजा, प्रभु का प्रभु. आमीन. आज इस समय के लिए प्रभु तुझको बहुत धन्यवाद करते हैं. आज के दिन बतलाते हो प्रभु, आपने सुंदर सा मौका दिया प्रभु. हम सबको एकत्रित किया और आपके वचन में बेदारी होने के लिए प्रभु हम सबको संगति में लेकर इसके लिए बहुत धन्यवाद करते हैं. अब तक आपने जिस प्रकार प्रभु परमेश्वर गीतों में, गवाही में और आने वाले वचन में हमारे साथ देंगे प्रभु, इसी रीति से प्रभु बेदारी होके ये वचन को छोड़ के देने के लिए आपसे विनती करते हैं प्रभु. जिस प्रकार प्रभु आज का वचन पढ़ा गया है कि शमशोन ने अपना आखिरी वक्त तक प्रभु अपना प्रकटीकरण नहीं दिया प्रभु परमेश्वर, अपना शक्ति सामर्थ्य का प्रकटीकरण नहीं दिया परमेश्वर. उसी रीति से प्रभु आने वाले समय के लिए प्रभु आप हमको रखिएगा करके और आने वाले समय में प्रभु आपका जो शक्ति सामर्थ्य है प्रभु तो समय के अनुसार प्रकटीकरण देगा करके मैं विश्वास करते हैं प्रभु परमेश्वर. इस वचन को प्रभु देह के साथ और देह रहित प्रभु हमारे बीच में बोलने के लिए आपसे प्रभु विनती करते हैं परमेश्वर. और इधर बैठे हर एक जन को प्रभु जो हर एक की पात्रता होगी प्रभु उसके अनुसार जो वचन उसके अंदर रखने के लिए प्रभु सहायता और मदद करना प्रभु. जो जन आए प्रभु हर एक को प्रभु तेरे हाथ में परमेश्वर और जो नहीं आए प्रभु उन सबको प्रभु ये वचन के समय के अनुसार आने के लिए प्रभु सहायता और मदद परमेश्वर. खास तौर से प्रभु होने वाले की मीटिंग के लिए प्रभु तेरे हाथ में देखिए प्रभु. समय अंतिम समय में प्रभु परमेश्वर अब ये कटने का समय हो चुका है प्रभु और ये बोने का समय नहीं है प्रभु. इसके लिए प्रभु हम सबका भी उठाए ले जाने में प्रभु हम सबको इकट्ठा होने के लिए प्रभु. इसके लिए प्रभु हम जो बुनियाद में थे प्रभु बुनियाद से आगे निकल चुके प्रभु. इसके लिए हम सबको कटने के लिए प्रभु हमारे शारीरिक और आत्मिक जो बलवान होते प्रभु समय की वाट जोड़ने के लिए प्रभु मदद की आपसे विनती करते हैं. भाई के साथ में रहने के लिए प्रभु जहाँ भाई को आप लेके जाना चाहते हैं आपके अनुसार प्रभु अगुवाई करके लेके जा रहे करके मैं विश्वास प्रभु वहाँ पे आप खड़े रहते प्रभु उनका वचन को प्रभु बोलने के लिए आपसे विनती करता है प्रभु. उसको शारीरिक और आत्मिक जो बलवंत करके उसको अगुवाई करने के लिए आपसे विनती करता है. उसके आने जाने में उसके साथ में रहकर जो जरूरत होगा प्रभु हर एक जरूरत को पूरा करके देने वाला परमेश्वर आप
स्तोत्र। उसी तरीके से प्रभु जहाँ मीटिंग होगा प्रभु Yes, Lord. उसमें कुछ कमी घटी न होते हुए प्रभु Yes, Jesus. और सारे अंधकार की शक्तियों का बांध के रखते हुए आमीन। और आमीन। तेरा पवित्र वचन बोलने के लिए प्रभु आमीन। रास्ता खोल के देने का आपसे विनती करते हैं। Praise the Lord. होने वाले 3 दिन फास्टिंग के लिए प्रभु हम Yes, Jesus. आमीन। प्रभु कलीसिया को शुद्ध करें आमीन। Yes, वचन Jesus. कहता है प्रभु। Praise the Lord. इसके लिए प्रभु ये हर महीने में प्रभु अगुवाई आमीन। Praise the Lord. होती है प्रभु। Yes, Jesus. उसी तरीके से प्रभु आमीन। भाई बहन ये 3 दिन के फास्टिंग में आएंगे Yes, तो 2 Lord. दिन में आएंगे तो 1 दिन में आएंगे Yes, हर एक की शारीरिक और आत्मिक Yes, सामर्थ्य Jesus. संसार Praise the Lord. Praise the Lord. इसके लिए प्रभु कलीसिया के शुद्धिकरण के साथ साथ आमीन। उनको प्रभु इस 3 दिन के फास्टिंग में प्रभु उनको प्रतिफल देने के लिए प्रभु और Praise the जो Lord. कमी कटी होगा प्रभु उनके जीवन में Praise उस the सारे Lord. कमी कटी को दूर करके प्रभु उनके आमीन। सारे मार्ग खोल के देने के लिए आपसे विनती करते हैं। Praise the Lord. प्रभु ये कठिन समय चल रहा है प्रभु परमेश्वर Yes, और Lord. अब तक आपने हमको संभाल कर लिया प्रभु इसके लिए कोई धन्यवाद करते हैं प्रभु परमेश्वर। Yes, Lord. प्रभु ये पूरे समय में प्रभु आपने हमारा सर का बाल एक भी बाका न होते आमीन। प्रजा, अब praise तक the Lord. आपने अपनी संपूर्ण Yes, रूप से Jesus. प्रभु परमेश्वर अपने संभाला स्तोत्र। इसके लिए तेरे कोटि कोटि धन्यवाद करते हैं Praise the Lord. प्रभु तेरे विश्वास के पात्रता हम लेके प्रभु परमेश्वर आमीन। फिर भी तूने हम पे आशीष किया इसके लिए तेरे को कोटि कोटि Praise the धन्यवाद Lord. करते हैं प्रभु परमेश्वर स्तोत्र। प्रभु तेरा वचन प्रभु अनुग्रह का परमेश्वर आमीन। और तेरी लीला महिमा के बाहर है प्रभु परमेश्वर Yes. और आपने ये मौका दिया इसके लिए आपको धन्यवाद करते हैं प्रभु Yes, परमेश्वर Jesus. दोबारा इस वचन को हम याद करते हैं Yes. और तेरे सबको को हम याद करते हैं Yes, प्रभु परमेश्वर। Jesus. उसके परिवार में कुछ कमी कटी नहीं होने के आमीन। परमेश्वर हर एक जरूरत को हम याद करते हैं प्रभु आमीन। परमेश्वर। हर एक जीवन में प्रभु हर एक परीक्षा में है प्रभु परमेश्वर हर एक परीक्षा से पार होने के लिए आमीन। प्रभु आपको सामर्थ्य देगा करके मैं विश्वास आमीन। करता हूं Praise the Lord. प्रभु हमारी पात्रता छोटी है प्रभु और तू महान है करके मैं आमीन। विश्वास करते हैं प्रभु स्तोत्र। और तेरी महानता के साथ हमें चलाएगा करके Yes, और आने Jesus. वाले समय में हमारे बीच में प्रभु देदारी होगा इसके लिए हम आमीन। धन्यवाद करते हैं प्रभु दोबारा वचन के लिए तो धन्यवाद करते हैं प्रभु स्तोत्र। परमेश्वर और आने वाले समय में प्रभु तेरे Yes, वचन के गवाही के रूप में प्रभु समय समय में प्रकटीकरण दे रहा है इसलिए धन्यवाद आमीन। करते हैं प्रभु प्रभु ये वचन को तेरे हाथ में देखते हुए प्रभु परमेश्वर और आने वाले भाई बहनों को अपने क्या के प्रभु इस वचन को सुनने के सामने शक्ति सामर्थ्य देने के लिए आपसे विनती करते हैं प्रभु परमेश्वर कारण ये सारा दुआ प्रभु यीशु मसीह के नाम से मांग के सुनो प्रभु आमीन। नंतर दरीला शमशोनाला म्हणाली, पहा तू मला फसवले, माझ्याशी लबाड्यात केल्या. आता मी तुला विनंती करते, तुला कशाने बांधावे हे मला सांग. तेव्हा त्याने तिला सांगितले, उपयोगात न आणलेल्या नव्या दोरांनी जर ते मला घट्ट बांधतील तर मी अशक्त होऊन दुसऱ्या माणसासारखा होईल. मग दरीने नवे दोर घेऊन त्यांच्याकडून त्याला बांधले व त्याला म्हटले, शमशोना, बलिष्ठ तुझ्यावर आले आहे. तपास धरणारे तर खोलीत बसले होते. तेव्हा त्याने ते दोर सुतासारखे आपल्या बाहूंवरून तोडून टाकले. मग दरीला शमशोनाला म्हणाली, अजून तू मला फसवी व माझ्याशी लबाड्या करीत आहेस. तुला कशाने बांधावे हे मला सांग. तेव्हा त्याने तिला म्हटले, जर तू माझ्या डोक्याच्या 7 बटा ताण्यात विणशील तर ते होईल. मग तिने खुंटी मारून त्या बंद केल्या आणि त्याला म्हटले, शमशोना, बलिष्ठ तुझ्यावर आले आहे. तेव्हा तो आपल्या झोपेतून जागा झाला. तेव्हा विनायची खुंटी व ताना घेऊन गेला. मग ती म्हणाली, तुझे हृदय माझ्यावर नसता, मी तुझ्यावर प्रीती करतो असे तू कसे बोलतो. या 3 वेळा तू मला फसवले व आपले मोठे बळ कशात आहे हे मला सांगितले नाही. बस देवभक्त करो हे वचन आपल्या सर्वांसाठी प्रभू आशीर्वादाचं करो. फसवणारं चर्च हा मेसेज ऑलरेडी मी आता प्रीच करतो. कारण दलीला ही स्त्री हे चर्चचं प्रतीक आहे. आज आम्ही एंड टाइम आलेलो आहोत. आज आम्ही लास्ट मिनिट मध्ये आलेलो आहोत. मग आज मी कोणत्या मंडळीमध्ये आहे, कोणत्या चर्च मध्ये आहे हे सुद्धा मला कळणं गरजेचं आहे. पण जर हे मला कळत नाही आणि मी जाऊन 3 घंटे त्या चर्च मध्ये उड्या मारतोय, टाळ्या वाजवतोय, गाणे गातोय, प्रार्थना करतोय, तर हे काय होऊन जाईल, सर्व व्यर्थ होत आहे. किंवा आम्ही कमाईचा दशमांश त्या पालकाला देत असतो किंवा रोज दान दशमांश खाया प्यायला घालत असतो, पण जर आत्म्याचं तारणच होणार नाही तर काय फायदा होणार आहे. आणि म्हणून हे फसवणारं चर्च कसं मोह घालतं, कसं दुसऱ्याला फसवतं, त्याच्यापासून सावध राहण्यासाठी आज परमेश्वराने आमच्यावर कृपा केलेली आहे. तो आमचं मन उघडतोय. तर आज आम्ही ठरवावं
पाहिजे आणि काय नाही. आणि म्हणून त्यात 15 वचन मला तुम्हाला पाहिजे, डायरेक्ट 15 वचन. मग ती त्याला म्हणाली, तुझे हृदय माझ्यावर नसता, हृदय माझ्यावर नसता, मी तुझ्यावर प्रीती करतो, मी तुझ्यावर प्रीती करतो, असे तू कसे बोलतोस? तुझं हृदय माझ्यावर नसता. का? कारण ज्या व्यक्तीला तुमच्या हृदयात जागा आहे त्याच व्यक्तीशी तुम्ही वागाल. पण ज्या वेळेस तुमच्या हृदयात त्या व्यक्तीला जागा नाही त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला छळण्याचीच कोशिश करणार किंवा त्या व्यक्तीच्या विरुद्ध षड्यंत्र करणार. हे बायबल आम्हाला शिकवत आहे. कारण ती स्त्री स्पष्टपणे काय म्हणाली दलाली, की तुझं प्रेम, तुझं मन माझ्यावर नसता, तू माझ्यावर प्रेम करतोस असं कसं म्हणतोस? कारण तू मला 3 वेळा फसवलंस. किती वेळा? 3 वेळा. पण ही दलीला हे काम का करत आहे? कारण तिला पॅलेस्टाईनी लोक काय देणार आहेत? पैसे. काय देणार आहेत? पैसे. त्या पॅलेस्टाईनी म्हटले, तू आम्हाला सिम्सोनला धरून दे, तुला आम्ही पैसे देऊ. कुठेही मॅटर कुठे येतोय? पैशात. आजही तुम्ही एखाद्या चर्चमध्ये आपला चर्च सोडून कुठं दशमोह देऊ नका, काही दिवसानंतर तुम्हाला काय येतं? लेटर येतं, पत्र येतं, तुमचा दशमोह शिक्का इतका बाकी. आज आम्ही लास्ट वेळ मध्ये आहोत. आता प्रभू आला तर मी कुठं आहे? माझा हा प्रश्न असतो माझ्या वैयक्तिक जीवनाला. मी जगाला नाही प्रश्न करत, माझ्या आत्म्याला माझा प्रश्न असतो. बाबा तू इतका पळतोयस, उड्या मारतोयस, पण आता प्रभू येशू मसीह आला तर तू कुठे असशील? स्वर्गात या नरकात? कारण बायबलमध्ये दोन्ही दिले आहेत, लक्षात ठेवा. जर आम्ही ख्रिस्तात गेलो तर आम्ही तारणात, पण ख्रिस्ताच्या बाहेर गेलो तर माहिती ख्रिश्चन झाल्या तर कुठे ती सुद्धा जागा दाखवलेली आहे. प्रभू मोका देईल तर तो सुद्धा मेसेज मी उचलणार आहे. मला जसा प्रभू लीड करतोय मी मेसेज प्रीच करणार आहे. पालकाच्या पुढे पुढे करून किंवा 10 पालकाशी संबंध ठेवून किंवा 10 पालक मला नवसात म्हणून मी स्वर्गात गेलो हा भ्रम कोणी ठेवायचा नाही. ही दलीला त्याला स्पष्ट म्हणते का तुझं हृदय माझ्यावर आहे, पण तू मला का फसवतोस? म्हणजे ऑलरेडी सिम्सॉनच्या हृदयामध्ये कोण होता? प्रभू येशू मसीह. प्रभू येशू मसीह बायबल सांगते. परंतु ही दलीला त्याला कशी छळते? का? तर पॅलेस्टाईनकडून हिला काय घ्यायचे? पैसे. आज मंडळ्या का फसल्या जात आहेत? पालकाला पोट भरायचं आहे, कारण डिनॉमिनेशन मध्ये जायचं आहे, म्हणजे तुला त्यांच्या नियमाप्रमाणे वागावं लागेल, त्यांच्या नियमाप्रमाणे उपदेश करावा लागेल. आणि जेव्हा त्यांच्याप्रमाणे उपदेश करशील तेव्हा तुला पगार मिळेल. कारण माझ्याकडे विनंती आलेली आहे ब्रदर, की नाहीये ब्रदर, पास्टर आम्ही जर हा मेसेज प्रीच केला तर आमचं पेमेंट बंद होईल. का? कारण पोट्यांचा दैवत, नाशाचा शेवट आणि निर्लज्जपणाचा शिरोभूषण. यांना देवाच्या वचनावर प्रेम नाहीये, प्रीती नाहीये. यांना जगातल्या लोकांवर प्रेम आणि प्रीती भरलंय. बायबल सांगते ती दलीला सिम्सोनला डायरेक्ट म्हणते, बाबा रे तू म्हणतो तुझ्यावर मी प्रेम करतो, पण तू हृदयातून माझ्यावर प्रेम नाही करत. का? तर 3 वेळा तुम्हाला फसवलंयस. किती वेळा? 3 वेळा. का? कारण 3 वेळा पॅलेस्टाईनच्याकडे आले, पण बायबल सांगतो सिम्सोनाने त्या सगळ्या रस्त्या जाळून टाकल्या, तोडून टाकल्या, कुंटी उपटून फेकून दिल्या. आणि मग ही म्हणती, बाबा रे की तू म्हणतोस मी तुझ्यावर प्रेम करतो, पण असं कसं करतोस? का? तुझ्या मनातली गोष्ट का मला सांगत नाहीयेस? का? याच्या मनातली गोष्ट सांगून हिला काय मिळणार आहे? फक्त पैसा. आजही पुष्कळ लोक काय होत आहे? आज सत्याचा इन्कार करत आहेत आणि खोट्याला जवळ करत आहेत. आज हीच कंडिशन या सिम्सनच्या जीवनात झालेली आहे. ती काय झाली? का ज्यावेळेस तिने विचारलं त्यावेळेस तो काय करतो? 17 वर्षापासून पुढे चला, बायबल काय सांगते? तेव्हा त्याने आपले सर्व मनोगत तिला कळवून म्हटले, माझ्या डोक्यावर वस्त्रा कधी फिरला नाही, कारण मी आपल्या आईच्या पोटी झाल्यापासून देवाचा नाझीर आहे. माझे मुंडन झाले तर माझे बळ माझ्यापासून निघून जाईल आणि मी अशक्त होऊन दुसऱ्या एखाद्या माणसासारखा होईल. कटकट. कारण हीच कटकट इस्रायलने सुद्धा देवाच्या विरुद्ध केली. देवाचा तो परतलाय. कारण परमेश्वर म्हणतो तुला जे करायचं ते एकदा करून मोकळो. कारण ही कटकट नीतिवचनामध्ये सांगितलंय, रिप रिप पाऊस आणि कटकटी बायको सारखी.
त्या कटकटी बायको बरोबर बंगल्यात राहण्यापेक्षा रस्त्याला एका सपरत राहिलेलं बरं. आणि किटकिट ही काय दाखवत असते जीवनाचा भांगडा, हे लक्षात असू द्या. आता ही दलीला रोज आणि रोज त्याच्याबरोबर काय करत आहे, किटकिट करते. तिने हट्ट धरला, रोज त्याला किटकिट करते आणि त्या किटकिटीमुळे, त्या हट्टपणामुळे बायबल सांगतं सिम्सोनाने आपलं गुपित प्रगट केलं. आपली मेन गोष्ट तिला प्रगट केली का तो म्हणतो की मी जन्मापासून नाझीर आहे. नाझीर म्हणजे देवाला वाहिलेला. आपण म्हणतो नाझरीन चर्च. नाझरीन चर्च नाव नाझीर दिलंय, पण दुनियाचेच कर्म चालले. नाझीर म्हणजे देवाला समर्पण केलेला, देवाला वाहिलेला, देवासाठी दिलेला. तो म्हणतो मी आईच्या गर्भाशयात असताना मी जन्माचा नाझीर आहे आणि करार केलेला आहे माझ्या डोक्याला वस्त्रा लावायचा नाही. जर माझ्या डोक्याला वस्त्र लावला तर मी जगिक माणसासारखा होईल. फरक नीट लक्षात ठेवा. आज करोडो पालक लोक शिक्षण देतात लोकांना की आपण बायबल घेतलं किंवा जन्मात ख्रिश्चन कुटुंबात जन्म घेतला म्हणजे दान मिळालं. हा भ्रांतीचा आत्मा इथं बायबल सांगतोय. कसं सांगतोय का सामसन म्हणतो अगर माझ्या डोक्याला वस्त्र लावला तर मी जगिक माणसासारखा होईल. कारण जगिक माणसामध्ये देवाचा आत्मा नाहीये, सैतानाचा आत्मा बायबल सांगतं. आणि तो सैतानाचा आत्मा वचन तोडून घेईल, मोह घालून फसील. का जो दलील यामध्ये होता त्या दलीलीने काय केलं, त्या सिंचनावर रात्रंदिवस कटकट करून त्याच्या मनातलं गुप्त बाहेर काढलं. आणि गुप्त बाहेर काढल्यानंतर पवित्र शास्त्र सांगतं सिंचन जगिक माणसासारखा झाला. मग आज जर आम्ही जगिक माणसासारखं जीवन जगतो, आज जर आम्ही वचनाच्या विरुद्ध जगतो, तर आम्ही ख्रिस्ती नाही, आम्ही फिरिस्ती. हे बायबल टीचिंग करते. तुमचे 10% ओळखीचे असू द्या, नाही तर 50% तुमच्या घरी येऊ द्या, व्यर्थ होणार जीवन, व्यर्थ होणारे बायबल स्पष्ट सांगतं. कारण आज कळलं काय चाललंय, फक्त जगिक जीवन. सिम्सोनाने स्पष्ट तिला सांगितलंय का ज्यावेळेस माझ्या डोक्याला वस्त्र फिरवल्या जाईल, माझे डोक्याचे केस काढल्या जातील, त्याच वेळेला माझ्यातलं सामर्थ्य जाईल, माझ्यातली शक्ती जाईल आणि जगिक मनुष्य मी होईल. कोणता मनुष्य? जगिक. याद राखणं. त्याचा भ्रम आहे चर्चमध्ये गेलो दान मिळालं. आज भ्रांतीचा आत्मा ठेवायचं नाही. तू ख्रिस्ताशी काय करार केलास तो पाहतोस का? संपला प्रश्न. तू ख्रिस्ताशी काय करार केलास तो जर पाहतोस तर ते सामर्थ्य आहे, अन्यथा नाही. आजच्या 7 मंडळामध्ये काय घडलंय का ते वचनाच्या विरुद्ध गेलं. बदल कशापोटी? फक्त लाचपोटी, पैसेपोटी. आणि म्हणून पावलाने जो पण प्रीचिंग केलं तिथून पुढे प्रीचिंग केलं का? नाही. आणि म्हणून 5 मंडळामध्ये मरण आलं का? पैसा. ही दलीलला काय डिमांड केलं, तुला आम्ही 1100 चांदीचे शिक्के देऊ, तो आमच्यासाठी सिम्सोनला धरून दे. आज कुठेही काय होत आहे तर हाच पैसा, हाच पैसा. का गेल्या हप्त्यात पाहिलं उद्या पुत्र का ते आपल्या बापाला म्हणलं माझा वाटा मला दे का, तर मला चैनबाजी करायची. चैनबाजी करायला काय लागतो? पैसा. आज जेव्हा आम्हाला सुद्धा चैनबाजी करायची असते तेव्हा पैसा आम्ही कमवण्याची कोशिश करतो, पण तो पैसा कोणत्या मार्गाने कमवतो हे आम्ही पाहत नाही. पण देव पाहतो, देव पाहतो. आणि जर मला देवाचं भय आहे तर मी वचन तोडतोय का पाळतोय हे ज्याने त्याने ज्याच्या क्रियेवर कळावं. कारण बायबल सांगते. कारण तो दलीलाला म्हणाला का ज्या वेळेस माझ्या डोक्याला वस्त्र फिरवला जाईल, वचन मला पाहिजे पूर्ण प्लीज. तेव्हा त्याने आपले सर्व मनोगत तिला कळवून म्हटले, माझ्या डोक्यावर वस्त्रा कधी फिरला नाही. कारण मी आपल्या आईच्या पोटी झाल्यापासून देवाचा नाझीर आहे. माझे मुंडन झाले तर माझे बळ माझ्यापासून निघून जाईल. माझ्यापासून निघून जाईल. माझे बळ माझ्यापासून निघून जाईल आणि मी अशक्त होऊन दुसऱ्या एखाद्या माणसासारखा होईल. दुसऱ्या एखाद्या माणसासारखा. म्हणजे जर पवित्र आत्मा मला नाही, मला साध्या वाईमध्ये विचार पाहिजे लवकर. म्हणून त्याने आपले हृदय तिला सांगितले. तो तिला म्हणाला माझ्या डोक्याला कधी वस्त्रा लागलेला नाही. माझ्या डोक्याला कधीही वस्त्र लागला नाही. कारण मी जन्मापासून देवाचा असलेला नाझीर आहे. देवाचा असलेला, कोणत्या मनुष्याचा नाही.
देवाचा असलेला नाझीर आहे. माझे मुंडन केल्यास माझे मुंडन केल्यास माझी शक्ती जाईल माझी शक्ती जाईल. व मी कमजोर होऊन मी कमजोर होऊन इतर माणसासारखा होईल. प्रेज द लॉर्ड. इतर माणसासारखा. म्हणजे जर आम्हाला पवित्र आत्मा नाही तर आम्ही कोणासारखे होत आहोत? इतर माणसासारखे. हे बायबल सांगते. मग आज बायबल सांगतं सिम्सोनाचा कळा होता का मी डोक्याला वस्त्र लावणार नाही. आणि ज्या वेळेस या भावाने आपल्या हृदयातले गुप्त गोष्टी त्या दलीलला सांगितलं का जोपर्यंत भाऊ पाऊलोस एफेस मंडळीला उपापेक्षित करतो, उपापेक्षित केल्याच्या नंतर बायबल सांगतं स्मृण मंडळी तयार होते आणि इरेनियस येतो. मग इरेनियस कडे काय येतंय? पैशाची लालसा. का? कारण डिनॉमिनेशन तुझून रोमन कॅथोलिक चालू होतं. वन बँक रोमन कॅथोलिकच्या हातामध्ये आहे. तुला किती पैसा पाहिजे बोल, पण मेसेज इथून असा फिरव. आज 10 वर्षे 15 दिवस महिना 4 महिने 10 वर्षे 15 वर्षे 20 वर्षे नाचत दान मिळालं आणि जेव्हा पैशाची अपेक्षा वाढते, धनाची अपेक्षा वाढते, काय बंगल्याची अपेक्षा वाढते, त्याच्यानंतर मेसेज डायव्हर्ट होतो. नाही आम्हाला दान मिळालं ना, आम्ही चर्च मेंबर झालो म्हणजे दान मिळालं. अहो दान मिळालं म्हणजे दान बसून नाही राहत. आमच्या कर्म कसे त्याच्यावर आमचा हिसाब क्लिअर आहे. हे बायबल सांगतंय. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतंय ज्यावेळेस सिम्सोनाने आपल्या हृदयातला गोष्ट तिला प्रगट केली आणि प्रगट केल्याबरोबर तो म्हणतो जर वस्त्रा फिरवला तर, जर आणि तर वस्त्रा फिरवला तर मी माझ्यातली शक्ती निघून जाईल आणि जगिक माणसासारखा होईल. पुन्हा शब्द 3 वेळा वापरलाय. जगिक माणूस आणि आत्मिक माणूस हा भेद परमेश्वर इथं प्रगट करत आहे. मग मी कोण आहे? आम्ही आमच्याच गोष्टीतून चालायचे. मी जर फक्त दुनियातच नाचते आणि दुनियातच करतोय तर तू समजायचं तुझा प्रभूचा संबंध नाही, तुझा पालकाचा संबंध नाही, तुझा वचनाचा संबंध नाही. का? कारण प्रभू आपल्या वचनावर स्थिर असणारा परमेश्वर आहे. तो आपल्या नावापेक्षा त्याच्या वचनाला मोठं स्थान देणारा तो परमेश्वर आहे. त्यामुळे जर तुझ्यात वचन नाही तर तू ख्रिस्ताचा नाही, हे बायबल सांगते. आणि मग बायबल सांगतं ज्यावेळेस त्याने तिला मनातल्या हृदयातली गोष्ट तिला प्रेरित केली तर ती दुष्टपणा काय करते? नेक्स्ट वचन. त्यांनी आपले साले हृदयगत सांगितल्याचे पाहून दलीलेने परीक्षेच्या सरदारांना बोलावणे पाठवले व सांगितले की आणखीन एकदाच या कारणाने त्याला आपले सारे हृदयगत बोलावणे पाठवले व सांगितले की आणखीन एकदाच म्हणजे ऑलरेडी याच्यावर किती वेळा येऊन गेले? 3 वेळा. 3 वेळा. आता आणखी एकदाच या कारण त्याने सांगितले सारे हृदयगत मला सांगितले आहे. तेव्हा परीक्षांचे सरदार पैसे घेऊन तिच्याकडे आले. बस काय घेऊन आले? पैसे घेऊन तिच्याकडे आले. आज पैसा नाही मिळत संपला विषय. पैसा मिळतोय पाय धुवून पिऊ. बायबल तिने फोनवर पाठवला, फोन केला या बाबांनो एकदा एवढ्या वेळेस या. त्यांनी त्याच्या मनातली गोष्ट मला सांगितलेली आहे. आता बघा याचा काटा करतो. मग तुला किती पाहिजे ते आम्ही घेऊन येतो. बायबल सांगतं पुढे वचन. तिने शमशोनाला आपल्या मांडीवर झोपविले. बायबल सांगतं तिने सिम्सोनाला आपल्या मांडीवर झोपवलं. मांडीवर झोपवणं म्हणजे लय प्रेम दाखवणं. काय? लय प्रेम दाखवणं. या खा प्या मग नंतर डाव साधायचा आहे. विश्वासाची करणार आहे. आज हा मेसेज मी फिनिश करणार आहे कारण उद्याच्या रविवारची मी गॅरंटी देऊ शकत नाही. बायबल सांगतं का तिने सिम्सोनला आपल्या मांडीवर झोपवलं आणि एक मनुष्य बोलावून त्याच्या डोक्याच्या 7 बटांचे मुंडन करवले. फिनिश. बायबल सांगतं या 7 बटा कशाला इंडिकेट करत आहे? 7 चर्च एच. आमेन. हे 7 मंडळाला 7 बटा इंडिकेट करताय. एक माणूस बोलावून घेतला. ज्यावेळेस रोमन कॅथोलिक फाउंडेशन झालं एक मनुष्य उभा राहिला आणि त्या एक मनुष्याने काय केलं का पैसा फेकला आणि मेसेज डायव्हर्ट केला. ब्रदर त्याच्यानंतर या 2ऱ्या 3ऱ्या 4थ्या 5व्या 6व्या आणि 7व्या मंडळीमधून पवित्र आत्मा निघून गेला. कारण 7व्या मंडळीला तो म्हणतोय पहा मी बाहेरून आहे. आता आहे का? नाही. आज ख्रिस्त तुमच्या
बाप्तिस्मा देऊ नका. रोमन कॅथोलिक आणि मुक्ती फौज ओपन नाव घेऊन सांगतो आणि फुटफुटून बाकीच्या संदर्भात यांचं लय वाईट होणार आहे. याचं कारण यांनी बेनविधीच बंद केलेलं आहे बाप्तिस्मा आणि प्रभुभोजन. आणि जर हे दोन विधी नाहीये तर मी चॅलेंज करतो यांना नरकात सुद्धा जागा मिळू शकत नाही. हे बायबल ओपन टीचिंग करते. आज जर आपल्याला स्वतःचा आत्मा वाचवायचा, आज जर स्वतःला तारणात जायचंय, तर आपण आज मी फसव्या चर्चेमध्ये आहे का मी सत्याच्या मंडळीमध्ये आहे. आणि जर मी सत्याच्या मंडळीमध्ये आहे तर माझ्या फसव्या लोकांची काय संबंध आहे. आणि जर या फसव्या लोकांशी संबंध येतोय तर ह्या जे दलिलांनी काम केलंय हेच काम आमच्या जीवनात घडेल. बदल जीवनात घडेल. काय घडलंय का या सिम्सनने या दलिलाला ज्या मनातल्या गोष्टी प्रकट केल्या, सांगितल्या, त्याच्यानंतर बायबल सांगतंय का तिने एक माणूस बोलावून घेतला, याचे 7 केस काढले आणि 7 केस काढल्यानंतर बायबल सांगतं पुढे ती त्याला सतवू लागली. बायबल सांगतं सतू लागली. आज काय चाललंय सेम चाललंय ना. तुम्ही काही करा चालेल, माझी इच्छा नाही का काहीतरी सतवायचं. त्याच्या इजरायलीने केलं. इजरायल हे सुद्धा फसवा चर्च आहे, दुनियादारीचा चर्च आहे. आज मी कोणत्या चर्चमध्ये आहे. ती सिम्पलला सतवू लागली आणि तो निर्बल झाला. बायबल सांगते निर्बल झाला म्हणजे पवित्र आत्मा निघून गेला. ज्यावेळेस इरेनियस आला, इरेनियसने मेसेजमध्ये खिचडी केली, त्यावेळेस मंडळातून पवित्र आत्मा निघून गेला. आणि म्हणतो 7व्या मंडळाला म्हणतो पहा मी दाराशी उभा आहे. दाराशी उभा आहे, दार ठोकतोय. आज वाणी माझ्याकडे आली म्हणजे तू मला आवाज देत आहे. मग माझं जीवन मी पश्चाताप करून त्या देवाकडे जायचंय का जगाकडे. की जसं तो पश्चाताप करून म्हणतोय मी माझ्या बापाकडे जाईल आणि म्हणील मला मुलगा नको तर एक मोलकरी नौकर म्हणून ठेवून घे. का त्यांनी तुझ्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध पाप केले. बायबल सांगते. आज इथं पवित्र शास्त्र सांगतंय का जेव्हा मी या लोकांची जाणार येणार 101% तो स्पीड आपचोर अटॅक करणार होतो आणि पवित्र आत्मा निघून जाणार. विषय संपला तिथे. हा फक्त मग जगात नाचण्यासाठी लय पाळक चांगले, हे पाळक आमच्याकडे देतात, ते पाळक लय चांगला, त्याच्याकडून आपण काम करून घेऊन जाऊ द्या, सोडून त्या विषय कट करा. बायबल सांगते त्या दलिलाने त्याला गोड गोड बोलून त्याच्या मनातल्या गोष्टी काढून घेतल्या आणि गोष्टी काढून घेतल्यानंतर बायबल सांगतं ती त्याला सतवू लागली, छळू लागली. बायबल सांगतं सिम्सोनाला वाटलं मी पहिल्या पोझिशन मध्ये आहे. त्याने पाहिलं पण देवाचा आत्मा सिम्सोनला सोडून गेला. का गेला? देव बदलला का? देव बदलला? चूक कोणी केली? स्वतः भोगणे लक्षात ठेवायचंय. का देवाचा आत्मा निघून गेला? तुला माहिती होतं देवाने करायचं नाही सांगितलं, तू का केलंस? कारण ह्या संसाराने एका गाढवाच्या जबड्याने 1000 परेशानी माझ्या खुद आज भी जिंदा है. आज भी जिंदा है, याद रखना. तुमच्या विरुद्ध 10,000 उठू द्या, परमेश्वर पक्षाचा आहे. तुमचा केस देखील वाकडा होणार नाही. माझ्या भावाने प्रार्थना केली का देवा धन्यवाद देतो तुला की तुमचा केस देखील वाकडा होऊ दिलास. रिअल फॅक्टर होतं. आज किती लोक दुनियावरून गेले, किती लोक बिमारीमध्ये पडले, पण त्या देवाला धन्यवाद असो की आज एक इम्पॉर्टंट प्रगती करणार आमच्या चर्चमध्ये उतरत. पण हे उतरून आम्ही आमचं जीवन कोणतं जगत आहोत? त्या देवाला आवडणार का कुणा मनुष्याला आवडणार? आणि म्हणून जेव्हा ती सिम्सनला छळते, सतावते, त्यावेळेस वचन तो निर्बल झाला. ती त्याला म्हणाली शमशोन पलिश्ती तुमच्यावर चालून आले आहे. तो झोपेतून जागा झाला. पूर्वीप्रमाणेच आपण उठू व हातपाय झटकू असे त्याला वाटले, पण परमेश्वराने आपल्याला सोडले आहे याची त्याला कल्पना नव्हती. बायबल सांगतं परमेश्वराने आपल्याला सोडलं आहे याची कल्पना नव्हती. करोडो ख्रिश्चनांचं जीवन चाललं. का? कारण टीचरच त्यांना दान मिळालं स्वर्गात गेले, दान मिळालं स्वर्गात गेले. बायबल सांगते काय सांगतंय का ज्या वेळेस दलिलाने एक माणूस म्हणून तिचे केस कापले, देवाचं सामर्थ्य त्याच्यातून निघून गेलं आणि मग ती त्याला छळू लागली. पण धन्यवाद असू द्या परमेश्वराचा का त्या सामर्थ्याने आज तो तुम्हाला आणि मला चालवत आहे. आणि म्हणजे या दुष्टांपासून तो आमचा बचाव करेल आमचा विश्वास आहे. पण त्यासाठी जेव्हा मी तो दुष्ट ओळखलाय, त्या दुष्टाला ओळखत आहोत, तर आम्ही आमचं काम हे आहे का या दुष्टांपासून आता स्वतःला अलिप्त करावं. का? कारण भावाने प्रार्थना केली आता बीज टाकायचं काम नाहीये, आता बीज गोळा करण्याचं काम आहे, कापणीचं काम आहे. आज कापणीचं काम म्हणजे जो दुष्ट असेल, जे दुष्टीत असेल तिच्यापासून बाहेर निघण्याविषयी संपला. बाबा तुला काय करायचं लवकर करून घे, विषय संपला. इस्रायलीने काय केलं?
शब्द केलाय, देवाला असं असं म्हणलाय, परंतु नवायचा एक शब्द तरी बोलला होता का? नाही. का? त्याचा द्राक्ष मळाईला घ्यायचा होता, त्याला घ्यायचा होता. असेल कंडिशन चालली. जगाचा वैभव मिळवण्यासाठी कोण कोणाच्या घरात आग लावली सांगता येणार नाही. पण जर तुम्हाला कळतंय आपण कोणत्या मॅजिक मध्ये आहोत, तर आम्ही जगातून वेगळं आहोत, हे बायबल सांगते. आणि ज्यावेळेस ती सतावती, तो पाहतोय का देव मला सोडून गेला आहे, आणि मग ते पॅलेस्टाईनी आले आणि त्यांनी काय केलं? नेक्स्ट वचन पाहिजे मला. फलिस्त्यांनी त्याला धरून हा. त्याचे डोळे फोडले. फिनिश. काय फोडले? डोळे फोडले. डोळे फोडले. प्रभू येशू मसीह लवादिया मंडळीला काय म्हणतो? God bless you, right? तुम्ही आंधळे आहात. ज्यावेळेस संसारमधून पवित्र आत्मा निघून गेला, पवित्र आत्मा निघून गेल्यामुळे पॅलिस्टाईनी आले, त्याला पकडलं, पहिले त्याचे डोळे घातले. ब्रदर, आज जर पवित्र आत्मा आम्हाला आहे, तर आम्हाला आत्मिक नेत्र आहे. बायबलचा टोटली प्रगतीकरण आम्हाला मिळेल. ब्रदर, पण जर पवित्र आत्मा नाहीये, तर आम्ही एक जगित माणसासारखं जीवन जगणार, जगातल्या लोकांचे काम आमच्या जीवनात असणार, जगातल्या कृतीप्रमाणे आम्ही वागणार, आणि दुसऱ्याला छळणार आणि दुसऱ्याचं वाटोळ चितवणार, हे बायबल सांगते. कारण या दलिलाने काय केलं? सिमसॉन विरुद्ध वाईट चितवलं, वाईट चितवलं. सिमसॉनाने खऱ्या मनाने प्रगट केलं, परंतु तिने त्याचा घात केला. बद्दल घात केला. बद्दल आज आज स्टेप मध्ये, आज या चर्च मंडळांमध्ये चाललेलं होतं. तुम्ही तिकडे काही करा, तुम्ही तिकडे किती वाईट वागा तरी चालेल, पण आमच्या चर्च मेंबरला आमच्याकडे या आणि दशवंश पाहिला फुलपिटवर आला पाहिजे. का? कारण यांचे डोळे फोडले, यांना प्रगतीकरण नाहीये. जसं सॅमसनचे त्यांनी डोळे फोडले, त्याला काही दिसेना, आणि मग काय केलं? बायबल सांगतं त्याला बांधून, त्याला गज्जा येथे नेऊन, गज्जा येथे नेऊन काशाच्या बेड्यांनी जखडले. काशाच्या बेड्यांनी जखडले. कशाने? काशाचं भांड किती महाग आहे समजतंय ना? काशाच्या बेड्या त्याला बांधण्यासाठी आणल्या. का? कारण त्यांना माहित होतं याचा भरोसा नाहीये, हे रशियाच्या क्षणात तोडून टाकितोय, क्षणात तोडून टाकितोय. म्हणून यांनी काशाच्या बेड्या त्याला बांधण्यासाठी आणल्या आणि व तुरुंगात धान्य दळवायला लावले. धान्य दळायला लावलं. ब्रदर, कुठं? तुरुंगात. म्हणजे त्याला काय करायला लावलं? चक्की पिसायला लावली. आज जगाचा न्याय होईल, तर आम्हाला अंधारात कोठडी टाकण्यात येईल, तेव्हा तिथं दात खाणं व रडणं व पडणं चालेल. जर तिथं तुम्हाला जायचं नसेल, तर आज मी कोणत्या चर्च मध्ये आहे, कोणत्या मंडळीत आहे, माझा सहवास कोणाशी आहे, माझी संगती कोणाशी आहे. कारण तो मुलगा धनवान होता, त्याने चैनबाजीमध्ये पैसे घातले, कारण त्याची सहवास डुकर चारणाऱ्या बरोबर आला होता. डुकर सैतान. मग आता आमचा सहवास कोणत्या लोकांबरोबर आहे, आमची संगती कोणत्या लोकांबरोबर आहे, कारण त्यांचेच गुण आम्हाला मिळते. बायबल सांगतं हिला इथं पकड, याला पकडलं, काशाच्या बेड्याने याला बांधून नेलं, गज्जा येथे त्याला टाकलं आणि त्याला चक्की पिसायला लावली. हा सिमसॉन जोपर्यंत देवाच्या कर्णामध्ये राहिला, जोपर्यंत देवाच्या वचनामध्ये राहिला, या सिमसॉनाने बायबल सांगतंय, शास्त्रीचं पुस्तक, न्यायाधीशचं पुस्तक 15 अध्याय 13 आणि 14 वचनामध्ये डायरेक्ट 15. ते त्याला म्हणाले, आणि पण आम्ही तुला घट्ट बांधून, आम्ही तुला घट्ट बांधू, त्याच्या हवाली करू. काय झालं इथं? बायबल सांगतं ज्यावेळेस पॅलिस्टाईनी आले, त्या सिमसॉनने अशी त्यांची थेटा बनवली, अशी मारले हिशोबाच्या बाहेर. मग नंतर पुन्हा या पॅलिस्टाईनने विचार केला, आता आपण सगळे मिळून जाऊ आणि त्या सिमसॉनला पकडून आणू, त्या यहुद्यावरती राज करू. ज्यावेळेस हे लोक आले, पॅलिस्टाईनी आल्याच्या नंतर हे इस्रायल लोक काय झाले, यहुदी लोक घाबरले. का? कारण त्या पॅलिस्टाईनने येऊन यहुद्यामध्ये तळ दिला आणि त्यांनी विचारलं, बाबांनो तो सिमसॉन कुठे? एकदा त्याला तुम्ही आमच्या हवाली करा, नाही तर आम्ही तुमच्या देशांवर हल्ला करणार. बघा पॉइंट काय, नीट ऐकायचं आहे. बायबल सांगतंय त्या पॅलिस्टाईनी येऊन यहुद्यांना म्हणले त्याला तुम्ही पकडून आणा, एक नाही तर आम्ही तुमच्यावर हल्ला करू. म्हणजे इथं त्यांना सुद्धा काय केलं? ब्लॅकमेल. काय केलं? ब्लॅकमेल. असं कर नाही तर तसं कर. हे म्हणलं पॅलिस्टाईनला, बाबा तुम्ही थांबा, तो एका गुहेत लपलाय, तिथं आम्ही जातो, त्याला बांधून आणतो. ज्यावेळेस हा ग्रुप, इस्रायल यहुदी लोकांचा ग्रुप तिथं
हे तुझे केलंस, वाईट केलंस, तू काय कर, तू चल, आम्ही तुला बांधून त्यांच्या हवाली देतो. तो म्हणला बघा वैरी कुठून आहे लक्षात ठेवा, हे बायबल शिकवतोय, मी जनरल स्टोर नाही प्रीच करत. म्हणून आज आम्ही फसणाऱ्यापासून आहोत का फसणाऱ्यामध्ये आहोत हे आम्ही सांभाळायचे. मग ह्याच्याच घरचे लोक गेले त्याला बांधून आणायसाठी. यहुदीमध्ये त्याचेच नाते होते आले ना, घरातलेच आले ना, त्याला बांधून आणायला गेले. काय म्हणतात, बाबा तुझ्यामुळे आमचं संकट आलंय ना, आता तुला आम्ही त्यांच्या हवाली देतो. त्या पॅलेससाठी कशाला आले होते, याला मारायला, आणि हे बांधून त्याला त्याच्या हातात देणार आहेत. म्हणजे यांची सुद्धा याचा नाशवलं झाला तरी चालेल, पण आपण सुखी पाहिजे. बरोबर. ज्यावेळेस ते गेले, सिम्सन म्हणतो बाबांनो तुम्ही तर मला मारणार नाहीत ना, कारण आपल्याच त्याला मारता येणार नाही, आपल्यावर तो हात उचलत नाही. आणि म्हणून ते म्हणले नाही, आम्ही तुला बांधतो, घट्ट रशीने बांधतो आणि नेऊन कोणाच्या हातात देतो, पॅलेस्टाईनच्या हातात देतो. आणि मग ज्यावेळेस हे गेले, गेल्याच्या नंतर त्याला बांधलंय आणि बांधून त्याला गुहेतून बाहेर काढताय. वचन वाच. आम्ही तुला ठार मारणार नाही, आम्ही तुला ठार मारणार नाही. मग त्यांनी त्याला 2 नव्या दोऱ्यांनी बांधून खडकावरून आणले. तो लेही पर्यंत येऊन पोहोचला. तेव्हा पलिश्ती त्याला पाहून जयघोष करू लागले. का आता पलिश्त्यांना आनंद झाला, आमचा वैरी आमच्या हातात आला, आमचा विरोधी आमच्या हातात आला. ते काय करायला लागले, आनंद करायला लागले, जयघोष करायला लागले. का तर त्याच्याच लोकांनी बांधून आणलाय. काची गोष्ट नबायाता विरुद्ध आहाबानी केली होती, इस्रायलीने केली होती, का त्यांच्यातूनच अधर्मी माणसं त्याच्या विरुद्ध उभं केली होती. आज आमच्या सुद्धा वैरी आमच्यातूनच असणार आहेत, पण जर देवाचा आत्मा आहे तर आम्ही स्वतःचा सांभाळ करावा. बायबल सांगते. पुढे. इतक्यात परमेश्वराच्या आत्म्याने, इतक्यात आता तो जवळ आलाय, इकडे यांचा जयघोष चाललाय. का आपला दुश्मन, आपला वैरी आपल्या कंट्रोल मध्ये आलाय, यांचा आनंद उद्भवणार. इतका आनंद झाला, आनंदाने बोलतायत, जयघोष करतायत. पण इतक्यात देवाच्या आत्म्याने त्याच्यावर झडप घातली. तो खुदा आज पण जिवंत आहे, आज पण जिवंत आहे. आज मला त्या देवासाठी जीवन जगायचे का कोणा मनुष्यासाठी जीवन जगायचे, हे फक्त प्रश्न ज्याचा त्याचा असतो. तो परमेश्वर बदललेला नाही. वचन. परमेश्वराच्या आत्म्याने एकाएकी त्याच्यावर झडप घातली. त्याच्या दंडांना बांधलेले दोर आगीने जळलेल्या तागासारखे झाले आणि हाताची बंधने गळून पडली. पेट्रोला काय केलं होतं, पेट्रोला काय केलं होतं, बांधून ठेवलं होतं ना. बायबल सांगतात चौकड्या तुटल्या, पेट्रोल मोकळा झाला, वोट गादी घे, कमर बांध, चप्पल घाल. प्रभू येशू मसीह त्याला त्याच्या घरी नेऊन सोडलं. तो खुदा आज पण जिवंत आहे. इथं बायबल सांगतात पवित्र आत्मा त्याच्यावर आला, पवित्र आत्म्याने पाठी घातली, झडप घातली, रक्षक झाला, बंधनं तुटले. आणि बायबल सांगतं पुढे वचन, मग गाढवाचे नवे जाभार, गाढवाचे नवे जाभार त्याला सापडले. आता पॅलेस्टाईन त्याला लढायला आले म्हणजे काय ते मोकळे आले असतील का? त्यांच्या हातात तलवार, बंदूक, ढाल, काही सुद्धा हत्यार असतील, पण याच्या हातात गाढवाचा जबडा. कशाचा? गाढवाचा जबडा, जबड्याचा हार त्याने हातात घेतलं. ते हातात घेऊन 1000 लोकांना त्याने ठार केले. किती? 1000 लोकांना एकट्या सिम्सनने ठार केलं. तो सिम्सन एका स्त्रीच्या मोहापोटी. आणि म्हणून प्रॉफिट सांगतो का स्त्री हे चर्च मध्ये लीडर पण करू शकत नाही. स्त्री चर्च मध्ये रुबाब करू शकत नाही. स्त्री आपल्या केसाला कैची लावू शकत नाही. का? कारण कैची लावली म्हणजे सैतानाचा तिच्यावर अटॅक झाला, आणि अटॅक झाला म्हणजे सगळं घर उद्ध्वस्त झालं. ते बायबल शिकवतं. सिम्सन आहे, प्रभूशी करार केला होता. लय ख्रिश्चन असतात, नाही मी आता असा करीन, मी आता तसा करीन, माझा देवाशी करार आहे आणि मी देवाचं वचन पाळणार आहे. आणि थोडं नाचायचं, वरी 6 महिने 10 महिने 2-4 वर्ष 5-6 वर्ष नंतर आपल्या पहिल्या पाड्या सुरू. हे बायबल काय शिकवते? का त्याने 1000 लोकांना एका क्षणात धुळीस मिळवलं. पण एवढा मोठा सिम्सन एका लांबसे पोटी त्याने आपलं जीवन उद्ध्वस्त केलं. हे बायबल सांगते. आज 7 बटा हे 7 चर्चेला प्रगट करतात, कारण त्याने जे गुप्त प्रगट केलं, प्रगट केल्यामुळे तिला समजलं आणि तिने ती गोष्ट त्याच्याकडून तोडून घेतली. आजची
कंडिशन काय आहे? प्रभू येशूच्या नावाचा बाप्तिस्मा घेताय तर तुम्हाला पवित्र आत्मा मिळतो. म्हणून सैतानने पहिला तिथंच अटॅक केला. तुम्ही भूत प्रभू येशूच्या नावाने घालवा, बंगले प्रभू येशूच्या नावाने मिळवा, दान दशमांश येशूच्या नावाने मिळवा, पण बाप्तिस्मा देताना पिता पुत्र पवित्र आत्मा तीन नाव घेऊन बाप्तिस्मा द्या, मग बाकी संपलं. आज आत्मा वाचवायचा असेल तर जबरदस्ती नाही. निर्णय कठीण आहे पण हा घ्यावाच लागणार 100%. नाही तर ज्याचं त्याचं बघतील हे पवित्र शास्त्र सांगतं. कारण ज्यावेळेस तिने ते 7 केस तिचे कापल्यानंतर बायबल सांगतं पॅलेस्टाईनी तिची जी माग होती ते पैसे घेऊन आले आणि घेऊन आल्याच्या नंतर पवित्र शास्त्र सांगतं का त्याच्यातलं बळ निघून गेला आणि तो सिम्सन जगातल्या लोकांपैकी झाला. कुणापैकी? जगातल्या लोकांपैकी. म्हणजे जगातलं जर जीवन आम्ही जगतो तर आम्ही ख्रिस्ताचे होत नाही, हे बायबल सांगतं. काय या मेसेज मधला असो तर आजच्या मेसेज मधला असो, मला घेणं नाही की प्रभू विचारणार बाप्तिस्मा घेतला म्हणून आम्ही काही केलं तर दान मिळेल, हे डोक्यात नाही ठेवायचं. कारण तर बायबल सांगतं आज सिम्सोनाने ज्यावेळेस त्या दलिलीचं ऐकलं तर पवित्र शास्त्र सांगते तिने त्याच्या मनातलं इतकं प्रगट केलं आणि तिने विश्वासघात केला. म्हणजे त्याच्या डोक्याचे केस कापले आणि केस कापल्याच्या नंतर पवित्र शास्त्र सांगते देवाचा कोप त्याच्यावर भडकला, आत्मा काढून घेतला आणि बायबल सांगतो तो जगीत माणसासारखा झाला. आणि एवढं त्या पॅलेस्टाईनने पहिलं काम केलं, त्याचे डोळे फोडले. काम की कुठे घेऊन चालले याला दिसू नये. आज सैतानाने हेच काम केले, आज जगाच्या अधिपत्याने हेच काम केले का यांची मनं आंधळी केली आणि मने आंधळी केल्यामुळे यांना प्रगतीकरण नाही आणि प्रगतीकरण नसल्यामुळे हे लोकांना पुढे घेऊन चालले. हे यांनाही कळणार आणि लोकांनाही कळणार की आम्ही तारणात येत का आम्ही नाशात येत. फक्त ख्रिस्ती आम्हाला नाव लागू माहित आमची ख्रिस्ती होती, लगीन आमचं ख्रिस्ती होती. मी लग्न व्हायसाठी थांबलोय का की मला त्या वचनातला पाहिजे. पण वचन पाळताना पुढे तुला दिसतंय मी किती वचन तोडीतोय. कारण हा पवित्र आत्मा कोणाला मिळणार आहे? चर्च मेंबरला नाहीये. तर बायबल सांगता पवित्र आत्मा कोणाला मिळेल? प्रेषणांचे कृत्य 5 अध्याय 32 वचन त्याची वचन आणि आज्ञा पाळतील त्यांनाच मिळेल. जोपर्यंत सिम्सन ती त्याच्या वचनामध्ये होता, त्याची आज्ञा पाळल्या, तोपर्यंत देवाचं सामर्थ्य त्याच्यात होतं, तो शक्तिमान होता. पण जेव्हा वचन तोडलं देवाचा आत्मा निघून गेला. या गोष्टीविषयी आम्ही साक्षी आहोत आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला आहे तोही साक्षी आहे. बायबल सांगता पवित्र आत्मा कोणाला मिळतोय? जे देवाची वचनाने आज्ञा पाळतात त्यांना. संपला प्रश्न. ज्याने मी काय करतोय? कारण जोपर्यंत सिम्सन देवाची वचनाने आज्ञा पाळत पाळले तोपर्यंत त्याच्यामध्ये देवाचं सामर्थ्य राहिलं. पण ज्यावेळेस त्याने वचन तोडलं, तिला सांगितलं मी नाझीर आहे, जर माझ्या डोक्याला वस्त्राला लागला तर माझ्यातलं बळ निघून जाणार. तिने तेच काम केलं. फक्त 7 बटा कापल्या. 7 बटा याने के काय म्हणतात मेरे 7 कापल्या. बायबल सांगतं त्यावेळेस त्याच्यातलं सामर्थ्य निघून गेलं. आज आम्ही फक्त एक वचन तोडतोय. एवढ्याने किती वचन तोडले? आता आम्ही किती वचन तोडले? आणि आज आमची कंडिशन काय? तरी पळत साहेब म्हणते स्वर्गात गेले, स्वर्गातून आले. सिस्टर लय भारी, लय दान भारी मिळालंय. कुठं चालल्या त्यांनाही कळा नाही, कुणाला घेऊन चालले त्यांनाही कळा नाही. दान मिळाले. दान खेळ नाहीये. लास्ट मोमेंट प्रभू आता आला तर मी विश्वासात स्थिर आहे की मी वचनाच्या विरुद्ध स्थिर आहे बघावं तर जीवनाचा मुकुट मिळणार आहे. पण जर आम्ही फक्त स्वार्थीपणासाठी जर कार्य करत असतो, स्वार्थीपणासाठी जर जीवन जगत असतो तर आमच्या जीवनाचा नाश होईल. बदल तो नाश हा अलग टाईपचा असेल. जगाला सोपं जाईल, एवढं कठीण आम्हाला जाईल. का? कारण जगमाना आम्हाला माहिती नव्हतं. कारण सिम्सन म्हणतो मी नाही. सिम्सन म्हणतो जर माझे केस कापले तर मी जगाच्या माणसासारखं होईल. जगाला माहित होतं याचं सामर्थ्य कशात आहे, पण याला माहित होतं. मग आता तुम्हाला माहिती का तुम्हाला सामर्थ्य कधी मिळणार आहे, तुमच्या सामर्थ्य कधी राहणार आहे हे जगाला नाही माहिती. मग जग येऊन तुमचं सामर्थ्य काढता कसं येईल हेच वाटणार. त्याचे दलिलाने केले. आजची मंडळी काय करते? तुम्ही काही केलं तर चालेल पण आमच्या चर्च मेंबर मध्ये राहा. बस आम्हाला दशमाव द्या, दान द्या, बाकीचं तुम्ही स्वर्गात गेले.
मला काय माहित झाली राव, 5-6 गाणे गायले, संदेश काहीच नाही. गाणं पुढे वाचली गीता प्राचा गोंधळ बरा होता. आणि ज्याला प्रार्थना करायला दिली तो इकडे बोकणीच्या बोकणी भरतो मिसरीचे, इकडे बोकणीच्या बोकणी भरतो तांबाखूचे, बिडीला बिडी, गांजाला गांजा, दान मिळालं स्वर्गात गेला. अरे वा, ते लय चांगले. आमचा पास्टर लय बेकार आहे, काही बोलतोय. वचन सत्य हो, आज सत्य लोकांना नकोय. लोकांना फक्त काय पाहिजे? गुड पॉलिस. काय पाहिजे? गुड पॉलिस. म्हणजे काय? तोंडावर गोड गोड बोलायचं. हे बायबल शिकवतंय. ज्यावेळेस सिमसोनाने करार तोडला, पवित्र आत्मा निघून गेला, हा सिमसोन म्हणतोय मी जगिक माणसासारखा होईल. आज आम्ही आमच्या कृतीतून ओळखायचंय आम्ही जगिक आहोत का आत्मिक आहोत. का? कारण जगिक जर आहे तर आम्ही एकदा जिंकणार नाही. कारण या ठिकाणी पॅलेस्टाईनचं युद्ध होतं सिमसोन बरोबर. 3 वेळा सिमसोनाने त्यांना हरवलंय. पण 4थ्या वेळेस बायबल सांगते ज्या त्याच्यातलं सामर्थ्य निघून गेलंय, त्याच्यानंतर बायबल सांगते सिमसोन हारला. आज पाऊस होतो एफिसकर पुत्र 6 अध्याय 12 वचन, आपलं युद्ध कुठं आहे? एफिस 6:12. गॉड ब्लेस यू. कारण आमची झोंबी रक्त व मांस यांच्याशी नव्हे, तर ती सत्तांशी, अधिकाऱ्यांशी, ज्या जगातील अंधाराच्या सत्ताधाऱ्यांशी, आकाशातील दुष्ट आत्म्याशी आहे. प्रेज द लॉर्ड. आकाशातले दुष्ट आत्मे म्हणजे कोण? हे वितरण नाही. आमच्या ख्रिश्चन पेरेंटचे म्हणतात ना, फळत साहेब स्वर्गात गेला. स्वर्गात नाही गेला, हा पहिल्या आकाशात बसलाय. आम्हाला 3ऱ्या आकाशात जायचंय. जर 3ऱ्या आकाशात जायचंय तर पवित्र आत्मा आमच्यात पाहिजे. कारण त्या ठिकाणी सिमसोनचं हे शारीरिक युद्ध होतं पॅलेस्टाईन बरोबर. आज आमचं युद्ध आहे जगाच्या अधिपत्य बरोबर आहे. मग ज्या जगाच्या अधिपत्याने पैशापोटी हा मेसेज डायव्हर्ट केलाय, तो जर आत्मा आमच्यात आहे तर आम्ही चर्चमध्ये बसणार, टाळ्या वाजवणार, प्रार्थना करणार, वचन वाचणार, गीतं गाणार, लय सुंदर प्रार्थना करणार, पण स्वतःचा आत्मा गमवून बसणार. हे पक्क सांगतो मी तुम्हाला. लोकांचा भ्रम आहे प्रार्थना केली म्हणजे पाळक झाला किंवा लय मस्त प्रार्थना केली. पण तुम्हाला पुन्हा सांगून चाललोय, बायबल मध्ये पहिली प्रार्थना प्रमाणे कोणाची ऐकली असेल तर ती सैतानाची. हे लक्षात असू द्या. आज आम्हाला फसव्या चर्चमध्ये नाही बसायचं, आम्हाला ख्रिस्ताच्या चर्चमध्ये बसायचं, ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये बसायचं. तर ख्रिस्ताच्या मंडळीत जर बसायचं असेल, काय मी असतो करायला उत्तम आहे का? कारण प्रभू जर मोका देईल तर नेक्स्ट संडेला ज्या सालमोनाने प्रभूसाठी मंदिर बांधलं, ज्या सालमोनाशी प्रभूने करार केला, पण तो सालमोन सुद्धा देवाचा करार कसा करतो हा मेसेज नेक्स्ट संडेला मी प्रीच करेन. अगर प्रभूची इच्छा असेल तर. आणि लास्ट मोमेंटमध्ये आहोत. आज माझ्यासाठी करार तोडतो का करार पाळतो? इथं सिमसोनाने करार तोडला, सालमोनाने सुद्धा करार तोडला. बायबल सांगतं परमेश्वराचा तडाखा काय उतरला. आज आपण लास्ट मोमेंटला आहोत. आज मला निवडलंय, तुम्हाला निवडलंय. आम्ही जगाला निवडतो का देवाला निवडतो? हे आमच्यावर डिपेंड आहे. हे पालकावर डिपेंड आहे. पालकाचं काम आहे की मेसेज प्रीच करणे. जसं आम्ही येताना सॅनिटायझर हात धुवून येतो, हात धुवून जातो. बरोबर का? जंतू पोटात जाऊ नये म्हणून. पहिलेच सुधारणाची जंतू पोटात पडली त्याचं काही नाही. इथं बायबल सांगतंय, काय सांगितलं की कारण आमची झोंबी रक्त व मांस यांच्याशी नव्हे, तर ती सत्तांशी, अधिकाऱ्यांशी, या जगातील अंधाराच्या सत्ताधाऱ्यांशी, आकाशातल्या दुष्ट आत्म्यांशी आहे. प्रेज द लॉर्ड. आकाशातल्या दुष्ट आत्म्यांशी आहे. मग जर या आकाशातल्या दुष्ट आत्म्यावर जर विजय मिळवायचा असेल तर आमच्यात कोण पाहिजे? प्रभू येशू मसीह आत्म्याने. कारण तो म्हणलाय जगत जो आहे त्याच्यापेक्षा तुझ्यात इन अस, तुझ्यात जो आहे तो सर्वात मोठा आहे. जोपर्यंत सिमसोनने आपल्या केस कापले नाही तोपर्यंत तो सर्व सामर्थ्यवान देव त्याच्यामध्ये होता, म्हणून त्याचा केस देखील कोणी वाकडा केला नाही. पण ज्या वेळेस सिमसोनने वचन तोडलं, दलेलीला बोलून दाखवलं, दलेलीने 7 वाटा कापल्या. बायबल सांगतं त्याचं प्रगटीकरण तिला मिळालं. त्या प्रगटीकरण तिचं तोडलं आणि तोडल्यामुळे पवित्र आत्मा निघून गेला. या ठिकाणी सेम कंडिशन झालंय. या 7 मंडळामध्ये ते प्रगटीकरण उडवलं आणि प्रगटीकरण उडवल्यामुळे बायबल सांगतं यांचे डोळे आंधळे झाले. आणि म्हणून लवक्या मंडळाला प्रभू म्हणतोय तू अंध आहेस, तुला दृष्टी हवी म्हणून माझ्याकडून तू अंजन घे. अंजन याने के होली स्पिरिट. जर पवित्र आत्मा मी घेतला, पवित्र आत्मा मला मिळाला तर हे सर्व प्रगटीकरण तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला मार्ग दिसेल स्वर्गाचा. कारण हे युद्ध आमचं शारीरिक नाहीये, तर आमचं युद्ध आत्मिक आहे. आणि आत्मिक युद्ध जिंकण्यासाठी आम्हाला प्रभू
येशू मसीह मार्गदर्शक हवाय. प्रभू येशू मसीह मार्गदर्शक हवाय का जसं त्याला बांधून जरी नेलं परंतु एक गाढवाचा जबडा त्याला मिळाला. प्रभूची सामर्थ्य त्याच्यावर आलं. त्या एका जबड्याने त्याने 1000 माणसं मारली. आज जरी आत्मिक युद्धात तुम्हाला आणि मला जिंकायचं असेल तर आमचा सुद्धा मार्गदर्शक कोण हवाय? प्रभू येशू मसीह. कारण त्याने सांगितलंय स्तोत्र संहिता 32 32 अध्याय 8 वचनामध्ये तो बोलतोय. स्तोत्र 32:8. मी तुला बोध करीन मी तुला बोध करीन आणि ज्या मार्गात तू चालतो ज्या मार्गाने तू चालतो तो मी तुला शिकवीन. तो मी तुला शिकवीन. तुझ्यावर माझी नजर ठेवू. तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला मसलत देईन. प्रेज द लॉर्ड. किती आम्ही लकी आहोत की आज तो परमेश्वर होतो तुझ्यावर मी माझी नजर ठेवी. आपण दुसऱ्यावर नजर ठेवतो ना, चोर आपल्याच घरात शिरवतोय. आपण दुसऱ्या बारीक वाच ठेवतोय. ही कुठं गेली त्याच्या घरात कोण आलं, ती कुठं बसली तिच्याकडे कोण आलंय. दुसऱ्याकडे वाचमेनगिरी चालली पण चोर आपल्याच घरात शिरलाय, आपलाच कपाट खोललाय. आणि लक्षात ठेवा प्रभू आम्हाला शिकवतोय मी तुला मार्ग दाखवीन, मी तुला बोध करीन आणि माझे नेत्र हमेशा तुझ्यावर लागलेले राहतील. आणि मला सांगा का ज्यावेळेस हेच यहुदी लोक यहुदी लोक सिमसोनला पकडण्यासाठी आले, बांधण्यासाठी आले, त्याला बांधलं आणि लेवीपर्यंत घेऊन आले. बायबल सांगतंय देव ह्या सर्व गोष्टी पाहत होता. आणि जेव्हा इस्रायल गलिच्छ लोक मोठमोठ्याने जयघोष करायला लागले का आमचा वैरी आमच्या ताब्यात आला, आमचा वैरी आमच्या ताब्यात आला. पण देव पाहत होता. पाहत असल्यामुळे जेव्हा त्यांच्या जवळ आलाय देवाने त्याच्यावर पाखर घातली, त्याच्यावर झडप घातली, त्याला सामर्थ्य दिले. त्या एकट्या सिमसोनाने 1000 लोक त्यांचे मारले. मग आता जर तोच जर तुम्हाला आणि मला पाहतोय वैरापासून रक्षण नाही करणार का? करणार का नाही करणार? कारण तो म्हणतो वचन प्लीज मी तुला बोध करीन. बोध मार्ग दाखवी, मी तुला शिकवीन. आणि ज्या मार्गात तू चालावे ज्या मार्गात तू चालावे तो मी तुला शिकवीन. का? सिमसोनला मार्ग दाखवला होता का नाही? सिमसोनला सांगितलं होतं का नाही की तुझ्या उभ्या आयुष्यात तू काय करायचं नाही? डोक्याचे केस कापायचे नाही, वस्त्रा लावायचा नाही. सिमसोनचं काम काय होतं? जरी तिला पगोट फिरे तू चाललं होतं तर बाई तिकडच चल. बरोबर का चूक आहे? परंतु तो सुद्धा काय गेला? अहरी गेला. आणि अहरी गेल्यामुळे बायबल सांगतं तो देवाचा विरोधी ठरला आणि देवाने आत्मा काढून घेतला. हे बायबल सांगतं. हे जे लोकांचे भ्रम चाललेत ना, एक वचन तुटल्याने काय होईल, त्याला काय होतं, याला काय होतं, हे डोक्यात नका ठेवायचं. जर तारणात जायचं असेल तर, नाहीतर मोकळा रस्ता पडला काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्हाला जर छोट्या रस्त्याने जायचं आहे तर फार कष्टमय जीवन जगावं लागेल. आणि हे सत्य आहे, हे सत्य आहे. आणि इथं पवित्र शास्त्र सांगतंय का मी तुला बोध करीन. कोणत्या मार्गाने जायचंय हे मी तुला सांगेल. तुझ्यावर माझी नजर ठेवून तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला मसलत देईन. मी तुला मसलत की जो लढत मंडळाला बघतोय माझ्याकडे या, मी तुम्हाला मसलत देतोय, तुम्हाला शिकवतोय तुम्हाला काय काय करायचंय. पण लोक त्याच्याकडे जायला मोकळे नाही. लोक दुनियात जायला मोकळे बदल. चर्च मध्ये जायला टायमिंग नाही. मग आज या पाहुण्याकडे जायचंय, पुढच्या त्या पाहुण्याकडे जायचंय, मग ही पार्टी करायची, मग ती पार्टी करायची. चर्च नंतर 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 झालं ना महिना चर्च बोर्ड नाही. मी प्रॉफिट म्हणतो ठीक आहे. बायबल इथं सांगत आहे की आज आम्ही लास्ट मिनिट मध्ये आहोत. आपल्याला तारणात जायचं असेल तर तो जो मार्ग तो बोध दाखवत आहे तो आम्हाला पाहिजे. संतोष होते मी तुला बोध करीन. मी तुला बोध करीन. ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. त्याचे शिक्षण मी तुला देईन. मी ज्या मार्गाने गेलं पाहिजे. कारण जगात किती मार्ग आहेत? 2. एक नाशाचा आणि एक अविनाशाचा. मग आपण ठरवायचंय कोणत्या मार्गाने. मग आपण शक्यतो शॉर्टकट नाही ठरवितो. नाही चला ना शॉर्टकटने जाऊ. पण शॉर्टकट मार्ग काय आहे? घातक. काय आहे? घातक. होईल थोडा वळसा, होईल थोडे कष्ट, पण कोशिश करा आजपासून पुढे त्या सत्याच्या मार्गाने चालण्याची. जेव्हा सत्याच्या मार्गाने चालाल तेव्हा स्पीड ब्रेकर पण तेवढेच असणार. हे लक्षात ठेवा. स्पीड ब्रेकर म्हणजे आमचेच घरातले, बाहेरचे नाही. आमच्याच मंडळीतले का जे आम्हाला घरोघरी काय करतील? टोकतील, टोचतील. काची दलिली त्याचीच होती, परंतु तीच त्याला रोज आणि रोज कटकट कटकट करत होती आणि त्या कटकटीमुळे त्याने कुच प्रगट केली. तुम्ही काय
सांगितले वचन, चला आपण जाऊ बाहेर. संपला विषय तिथं, विषय संपला. हे बायबलचा. आज जर आपल्याला तारणात जायचं असेल तर आज या जनिक चर्च पासून आपल्याला काय व्हावं लागेल, स्वतःला सांभाळावं लागेल, अन्यथा जीवनाचा नाश होईल. नाश. कारण तो म्हणतो वचन, मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. तुला बुद्धिवाद आणि के तुला शिक्षण दी, तुला मसला दी, काय करायचे आणि काय. आणि मग ज्या वेळेस आम्हाला एवढं सत्य कळतं, सगळ्या गोष्टी कळतात, पण आम्ही का देवाकडे जात नाहीये, तर आम्हाला आत्मिक आशीर्वाद नकोय. तर आम्हाला कोणते आशीर्वाद पाहिजे? फक्त जगाचे. की जगाने मला मोठं म्हणलं पाहिजे, जगात माझं नाव मोठं झालं पाहिजे, जगातल्या स्पर्धेत मी एक नंबरचा राहिलो पाहिजे. आणि बायबल सांगतं ख्रिस्ताने आम्हाला कशासाठी निवडले? एफिस 1:3. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वाद केले आहे. प्रेज द लॉर्ड. कोणते आत्मिक आशीर्वाद? सिमसोनला काय कमी होतं? सिमसोनला काय कमी होतं का? परंतु बायबल सांगतं तो एका निष्कपट गोष्टीने, त्याच्या मनात कुठलं वाईट नसताना देखील त्या स्त्रीने त्याला फसवलं. आज आम्ही सुद्धा मंडळी चर्चमध्ये जात आहोत, सरळ मार्गाने जात आहोत, पण आपल्याला हे कळत नाही का ही मंडळी खरी आहे का खोटी आहे. का? कारण भूत घालवताना कुठल्या नावाने घालवतात? प्रभू येशूच्या नावात. प्रार्थना करताना प्रभू येशूच्या नावात. हेलिंग करताना प्रभू येशूच्या नावात. पण जेव्हा बाप्तिस्मा द्यायचा आहे त्यावेळेस हे नाव काय करतात? 3 नाव वापरतात. काय काय मंडळात बाप्तिस्मे नाही, काय काय मंडळात गलासात पाणी घेऊन पाणी चिटकारून झाला बाप्तिस्मा, आणि काय तर स्वर्गात गेले. हा मेन गाभा मी आज तुम्हाला दाखवतो. पण जर यांच्यापासून जर वाचायचं असेल तर देवाने जर सर्व आत्मिक आशीर्वाद देऊन आम्हाला जर जगातून वेगळं केलं, तर आमचं काम हेच असेल की आम्ही या जगातून वेगळं व्हावं. सत्य कळलंय तर जगातून बाहेर निघावं. का? कारण गलतीकारक पत्र याचा 3रा अध्याय आणि 3 वचनाचा बायबल काय सांगते? लवकर प्लीज. काय होऊन गेलो? तुम्ही इतके निर्बुद्ध आहात काय? तुम्ही इतके निर्बुद्ध आहात काय? आत्म्यात आरंभ पाहून तुम्ही आता देहात पूर्ण केले जात आहात काय? प्रेज द लॉर्ड. 10 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष टाळ्या वाजल्या असत्या, प्रार्थना केल्या असत्या. पाऊलच म्हणतो तुम्ही इतके निर्बुद्ध आहात का? इतके मूर्ख आहात का की आत्म्याने सुरुवात केली, पण शेवट कशात करताय? शरीरामध्ये. का? प्रभूने आत्मिक आशीर्वादासाठी निवडले, पण आम्ही शारीरिक आशीर्वादाच्या मागे पळायला लागलो. तिथं लय पैसा, तिथं लय धन, आता सेवा का करायची? गाड्या बंगले, मोठे स्थान बसायला मिळते. पाल का व्हायचं? गाड्या बंगले मिळते, 4 माणसात मोठ्या खुर्च्या बसायला मिळतात. आणि नाही दिलं कायला आम्हाला बसायला नाही बोलिलं, परत भांडायला मोकळे. अरे काय? आणि तुझी मंडळी जिथं तिथंच तू थांब, कशाला डोके बोलतो तिकडे तिकडे, कशाला लोकांना नाही बरबाद करतो? माहिती असतं का? 5 पाळत पुढे यावा, चालेल 5-7 जण पुढे. त्याचं त्यालाही कळणार, याचं यालाही कळणार. लगीन असतं का? पाळ साहेबांवर यावा, चालेल 25 जण. ते आहे का नाही तेही माहिती नाही. मग ज्यांनी प्रार्थना करा त्यांनी तेव्हा कुटुंबाचं वाकडं. का? कारण जर देवाचा आत्मा निघून गेला, बायबल सांगतं, तर जगिक आत्मा, आणि जगिक आत्मा नाशातच घेऊन जाणार. हे बायबल सांगतं. कारण आज आम्ही लास्ट मिनिट मध्ये आहोत. आम्हाला जर आमचा आत्मा वाचवायचा आहे तर आम्हाला मूर्ख होऊन चालणार नाही. मूर्ख होऊन चालणार नाही. का? कारण ते जगिक गोष्टीसाठी मूर्ख होत आहे. आम्हाला आत्मिक गोष्टीसाठी मूर्ख व्हायचं. लोक म्हणतात तो मूर्ख, तो वेडा आहे, काही बोलतो, काही टिचिंग करतो. का? टिचिंग करतो देवाचं, आणि म्हणून तो मूर्ख झालाय. हे मूर्ख कशासाठी आहे? जगाच्या वैभवासाठी. आज जर आपल्याला आत्मा कमवायचा तर आपल्याला काय बोलतील याचा हिशोब नाही, पण आपला आत्मा कमवणं गरजेचं. आणि म्हणून पाऊलस गलतीकारच म्हणतो. काय म्हणला? पुन्हा वाचा प्लीज. तुम्ही इतके निर्बुद्ध आहात काय? आत्म्यात आरंभ पाहून तुम्ही आता देहात पूर्ण केले जात आहात काय? देहात पूर्ण केले जात आहात काय? तुम्ही इतकी दुःख, बस देहात पूर्ण केले जात आहात काय? प्रश्न विचारलाय. मग देहात पूर्ण होणार का? आम्ही होणार का? नाही. आणि म्हणून हाच पाऊलस 2 तिमोथेया 4 अध्याय 3, 4 आणि 5 वचन लवकर वाचा प्लीज. लवकर ज्याला मिळेल त्याने वचनाचा प्लीज करू. कारण अशी वेळ येईल की शुद्ध शिक्षण सहन करणार नाही. प्रेज द लॉर्ड. हे शुद्ध म्हणजे सत्य वचन ऐकून घेण्यात त्यांची लायकी नसणार. का? कारण यांनी आत्म्याने सुरुवात केली, पण शेवट कशात करतात? शरीरामध्ये, म्हणजे जगी गोष्टी. कशामध्ये? जगी गोष्टीमध्ये. जगी गोष्टी मिळण्यासाठी काही
भेटलेला आहे. आपण होतो ना याला मी कुठेतरी पाहिलेलं आहे. काही लोकांचा मी लय अनुभव घेतलेला आहे. आपल्या डोक्याचा विचार असता आई आता हे माणूस मी कुठेतरी पाहिलेला आहे. अरे त्याला सोडून भाऊ ते पाहिलं तर जाऊन करतो बघ ना पुढे काय येते. इथं करोडो लोकांचं जीवन काय चाललंय, बाप्तिस्मा केला दान मिळालंय मग आता शरीरात केलं तरी चालेल असं नाही होऊ शकत. कारण त्या आत्म्यात तुला लास्ट मोमेंट पर्यंत स्थिर राहावं लागेल. आणि म्हणून पाऊलुस त्याला शिकवतोय काय हे काय करतील. कारण अशी वेळ येईल की हा. ते शुद्ध शिक्षण सहन करणार नाही हा. तर त्यांचे कान खाजत असतात हा. ते आपल्या हावांप्रमाणे आपल्यासाठी शिक्षकांचा ढिगारा आपल्या हवाप्रमाणे आपली हाव कशी पूर्ण होईल. शिक्षकांचा ढिगारा. शिक्षक म्हणजे कोण, पालक. ढिगारा सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, उद्या दुसरा, तिसरा, चौथा. आता 4 दिवसाच्या प्रार्थना चालल्या विचारायचंच नाही काय ते प्रार्थना आणि काय ती वर्तणूक आणि काय ते मेसेज. आणि म्हणून आज या फसव्या चर्च पासून, अशा फसव्या लोकांपासून तुम्ही सावध राहा. कारण प्रभूचं आगमन नजीक आहे. पाऊलुस तिमोथेला सांगतो काही कानाची खाज झिरवण्यासाठी. आपण होतो कानात काहीतरी होतंय मग कानात काड्या घालतो आपण. काड्या घातल्यानंतर कान फुटतो मग दवाखान्यात जातो. बरोबर. सेम टाइम ही कानाची खाज झिरवण्यासाठी हे शिक्षकांचा ढिगारा घालतील. मग हे ढिगारा का होतोय तर हे सगळे शिक्षक त्यांच्या इच्छेप्रमाणे वागतायत. नाही लय चांगले त्यांच्या मनाला बोलले मग ढिगारा पडलाय ना. कसे काम इजमेली करत होती. 400 संदेश ते दिवसभर काम करायचे, देवाची सेवा करायचे आणि संध्याकाळी ती जे सांगेल त्याचप्रमाणे वागायचे. का त्या मूर्तीला नमन करायचे, मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खायचे. पण एलियाने गोष्ट पाहिली. एलियाने त्या 400 लोकांना मारलं. मग एलियाला चॅलेंज या इजमेलीने केलं की जसं माझ्या 400 लोकांचा संदेशात तू घात केलास तसाच मी उद्या याच समयाला तुझा घात करीन. पण सर्व शक्तिमान प्रभू एलियाच्या जीवनात होता ती त्याचा एलियाचा केस देखील वाकडा करू शकले. आज आम्ही जर त्याच देवाची आराधना करत आहोत, आज जर त्याच वचनात आम्ही स्थिर आहोत तर कितीही चॅलेंज येऊ द्या तुमच्या डोक्याचा केस देखील वाढ जाणार नाही. या फुलपिटवर मी चॅलेंज करतो. पण जर लोकांना विकल्या जातात, लोकांना फसव्या पद्धतीने जीवन जगतात, तर लोकांचं वाईट करतात तर पहिलं वाईट हे आमच्या जीवनात होईल हे बायबल सांगते. म्हणून आज तो पाऊलुस तिमोथेला सांगतो काही कानाची खाज झिरवण्यासाठी शिक्षकांचा ढिगारा घालतील आणि ते खरेपणापासून आपले कान फिरवतील व कहाण्यांकडे वळतील. आला पास्टर केली प्रार्थना मग चालले ना स्टोरी. सिस्टर आता काय प्लॅन ईस्टर संडेचा, काय प्लॅन गुड फ्रायडेचा, कसे कपडे, कशा साड्या, कसा मेकअप. का त्या कहाण्या सुरू झाल्या कल्पित कहाण्या. फक्त प्रार्थनेचा बहाणा करून आलाय. का शिक्षण नको, वचन नको, फक्त जगातल्या गोष्टी आणि जगातल्या कहाण्या. आशांपासून तू सावध राहा म्हणतो ती म्हणत्याला. अशा लोकांपासून तू सावध राहा. का कारण त्या कल्पित कहाण्याकडे वळती. कारण इथं लय कठीण आहे बाबा, इथं लय कठीण आहे बाई, कोणाच्या पेलावे. जर तुम्ही खरोखर तुमचा आत्मा वाचवण्यासाठी तडपत असताल तर प्रभू म्हणतो यिर्मयाचं पुस्तक 3 अध्याय 13 वचन की मी तुम्हाला माझ्या मनासारखा मेंढपाळ देईल. ते तुम्हाला अक्कल, ज्ञान व बुद्धी देतील. 3:15 यिर्मया 3:15. आणि माझ्या मनासारखे मेंढपाळ मी तुम्हाला देईल. ते तुम्हाला ज्ञान व बोध चारतील. खडकावर कापणार नाही, बोध चारतील. हे काय करताय, ताजे बोगडे ताब्यात ठेवतात. ज्याच्याकडून दशमोस होतं त्याला हाता काय लावायचा. तू अध्यक्ष, तू खजिनदार, तू गाण्याचा अध्यक्ष, तू प्रार्थनेचा अध्यक्ष. का मिळतंय. एखादा गरीब बिचारा खरोखर सत्तेने वागत असेल पण त्याला काहीच नाही. का त्याच्याकडून पैसा मिळत नाही. प्रभू म्हणतो माझ्या चांगले बोकडे, चांगले मेंढर तुम्ही साईडला ठेवता आणि खडकावर नेऊन त्यांना कापता, पण त्यांच्या रक्ताचा बदला मी तुमच्याकडून घेईन. प्रभू म्हणतो माझ्या मनासारखा मेंढपाळ मी तुम्हाला देईल. ते तुम्हाला बोध चारतील. का जो प्रभू 32 आतमध्ये म्हणलाय मी तुला मार्ग दाखवीन, मी तुला बोध करीन, पण त्या मार्गाने चालायचे. जर आम्हाला जर खरा मार्ग जर मिळालाय, मार्ग दाखवणारा जर मिळालाय, पण आम्ही जर दुष्ट क्रियाचा स्वतःला गुंतवून घेतो तर दलीलाचा स्पिरिट या पुरुषात किंवा या स्त्रीमध्ये आहे हे बायबल सांगते. कारण दलीलाने किती वेळा शामसोनला छळलं.
किती वेळा छळ? 4 वेळा छळ. चौथ्या वेळेस त्यांनी गुपित प्रगट केले, माझ्या डोक्याला जर वस्त्रा लावला ना तर माझ्यातलं सामर्थ्य निघून जाणार. तिने 7 बट कापले. किती? 7 चर्चेला इंडिकेट करतात देवाचं सामर्थ्य निघून गेलं होतं. आता प्रभू म्हणतो माझ्या मनासारखा मेंढपाळ मी तुम्हाला देईन. जर तो मेंढपाळ तुम्हाला चांगला भाव देतोय तर मग तुमचा टार्गेट काय असावं, तुमचा उद्देश काय असावा, तुमचं पाहणं कुठं असावं? त्याच्या कोलोसीला स्तोत्राचा 3 अध्याय 2 वचन सांगतंय. कोलोसीला 2:3-2 वरल्या गोष्टीकडे चित्त लाव. वरील गोष्टीकडे चित्त लावणार. आम्ही तुला बघतो पायाजवळ खाली खाली कोण बघताय? खाली कोण बघताय? लक्षात असू द्या, बायबल सांगतंय वरील गोष्टीकडे चित्त लावा. का? कारण त्याने आत्मिक आशीर्वाद देऊन आम्हाला त्याने तृप्त केलंय. आणि म्हणून शिष्याला म्हणलाय तुमच्याकडे आहे नाही ते तो गोरगरिबांना दे आणि चल माझ्या मागे. पहिलं स्वर्गाचं राज्य शोध, त्यात सर्व तुझे आशीर्वाद आहेत. आमचं उलट चाललंय. आम्ही फक्त भूमीचे आशीर्वाद शोधतो. किती बंगले, किती गार्डन, किती काय काय करावं. आणि आत्म्या हा खिन्न होत चाललाय. शॉर्टकट मनुष्याने जीव सोडला. बरोबर आहे. रात्री 12-1 वाजता गेला. 10च्या नंतर माणसं काय शब्द उच्चारितात? काय उच्चारतात? काय म्हणतात? काय? बॉडी उचला. बॉडी काय उचला? बॉडी. का? आत्मा. आणि मग जर तोच आत्मा आमच्यात नाहीये तर आम्ही कोण आहेत आज? हे लक्षात असू द्या बदल. आणि बॉडी ही कुठून बनवली? मातीची धूळ, धुळीतून बनवली. पण जर जगाचा आत्मा आहे तर अंधकारात फसलाय. जगाचा आत्मा अंधकारात फसलाय. पण देवाचा आत्मा आहे देवाकडे गेलाय. आज आम्ही आमचं बघावं आम्ही कुठे आहोत. आम्ही कुठे आहोत? कारण मनुष्य मेल्यानंतर माणसाला उचला नाही म्हणे ते ती बॉडी उचला ना, नाव संपलं. नाव संपलं. मग दुसऱ्याचे धावपळी सुरू झाल्यात. का? ते नाव बदलून तिथं नाव घाला. बरोबर आहे का चूक आहे? तो माणूस मेला, त्याचं नाव संपलं, ती काय झाली? बॉडी. मग दुसऱ्याची धावपळ काय आहे? ते नाव खोडा, मला नाव घाला. याद रखना. पण जर तो आत्मा तुमच्यात आहे तर प्रभू येशूचं नाव तुम्हाला आत्माच्या जीवनापर्यंत बाहेरून सांगते. आमेन. प्रेज द लॉर्ड. बॉडी नाहीये, आम्ही चिंता मशीचं मंदिर बनवतो. हे बायबल सांगते. त्याच्यासाठी मला प्रभूने आत्मिक आशीर्वादासाठी निवडले. पण ह्या जगिक आशीर्वादासाठी मी का नाश करून घ्यावा? जगिक गोष्टीसाठी का मी माझा नाश करून घ्यावा? आणि म्हणून पौलुस म्हणतो वरील गोष्टीकडे लक्ष लावा. लोट तुला काय पाहिजे ते घे. लोट म्हणतो अब्राहम हे तळागाचा भाग मी घेतो, याचा तळागाचा भाग मी घेतो. कारण तिथं काय आहे? पाणी आणि हिरवगार. हिरवगार म्हणजे सुख समृद्धी. पाणी 2 गोष्टी इंडिकेट करतंय. वाईट कर्म, पवित्र आत्मा. पण तिथं सगळं गढूळ पाणी भरलंय. तरी लोट म्हणतो ही जागा मी घेतो, कोणाला लगेच जा. आणि मग तो गेल्याबरोबर म्हणतो अब्राहम इकडे वर बघ. का? माझा सर्व शक्तिमान देव कुठे आहे? स्वर्गात. तो बोलवतोय, तो तुम्हाला मला बोलवतोय. आजा प्रभू येशू दर आजा, जीवन मिलेगा तुझे आजा. तो बोलावतोय. तो बोलावतोय. किती लोक तयार आहेत आज? किती लोकांनी निर्णय घेतला आज? किती लोक रेडी आहेत आमच्यासाठी आज? प्रत्येकाने जाचाव बदल. जाचाव. कारण लास्ट मोमेंट आहे. प्रभू आता येऊ शकेल. आज फक्त चर्च मेंबर झाले, रविवार पाळायचा मुद्दायच्या चर्च मध्ये. आता बाया 2 घंटे झाले ना, तोवर बसावा. आता कशाला आली बाई? तुला जर एवढा खेळ काटा दिसतोय तो बायबल लास्ट मोमेंट मध्ये आम्हाला घेऊन चाललंय. देवाचा दयाचा धनी दयाचे नेत्र उघडले. तर आज आम्ही स्वतःला सावरावं मी कुठं आहे. फसव्या मंडळी का जगिक मंडळीमध्ये? जर फसव्या मंडळीत आहे तर प्रभू येशू मसीह काय म्हणत आहे? मॅथ्यूचं पुस्तक 15 अध्याय 7, 8 आणि 9 लवकर प्लीज. अहो ढोंग्यांनो, तुम्हाविषयी यशायाने भविष्य ठीक सांगितले. यशायाने तुम्हाविषयी भविष्य ठीक सांगितले. तो म्हणाला हे लोक आपल्या ओठांनी माझा सन्मान करतात. प्रेज द लॉर्ड. हे लोक ओठाने म्हणजे
का मग ते कसं काय आता मला याचा शब्द पाळावा लागेल, मला त्याचा शब्द पाळावा लागेल, त्याच्या इच्छेने करायचे. म्हणजे विचारा द्यात कोण बसलाय किंवा बसलाय? प्रभू आहे का विचारा द्यात? आणि कशाला देवाची सेवा करू शकणार? खेळ काय देवाची सेवा करणं? आणि मी करार केला, मी देवाचा असा करतो, मी देवाचा तसा करतो. अरे खेळ नाही दादा, सोपं नाहीये. आज पेत्र म्हणतो याला कळलं नसतं तर बरं झालं असतं. वचन आपली लोक हे लोक आपल्या ओठांनी माझा सन्मान हा. करतात, परंतु त्यांचे हृदय माझ्यापासून दूर आहे. हा. आणि माणसाचे नियम आपले धर्मतत्वे म्हणून शिकवीत हा. असतात, ते व्यर्थच मला बसतात. हे व्यर्थ मला बसतात. आणि मग व्यर्थ बाजूने स्वर्गात जाणार आहेत का? आणि मग जर व्यर्थ बाजून जर स्वर्गात जायचंय तर प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसवर मारण्याची गरज काय होती? गुड फ्रायडे का साजरा करण्याची वेळ आली असती? अहो हा गुड फ्रायडे ऑलरेडी जुन्या काळामध्ये एका व्यक्तीने साजरा केला. तो व्यक्ती कोण? युरोप. काय म्हणला तो? या शरीराचे तुकडे तुकडे झाले तरी चालेल, माझा देव अंतीच्या सभेला पृथ्वीवर उभा राहील. त्याने गुड फ्रायडे साजरा केला आणि त्याने ईस्टर संडे साजरा केला. दोन्ही सण ऑलरेडी उत्पत्तीच्या योगाच्या पुस्तकामध्ये पूर्ण झालाय. कारण तोच योग म्हणतो, आतापर्यंत मी काढोखाली ऐकलं होतं, आता माझे नेत्र तुला पाहत आहे. म्हणजे पुनरुत्थित ख्रिस्त त्याच्या समोर उभा होता. आणि आज आम्ही दर वर्षाला ईस्टर संडे साजरे करतो, गुड फ्रायडे साजरे करतो, पण या काही दिवशी ईस्टर संडे व्हायला नाही का? कारण मन सगळ्या दुष्ट गोष्टींनी भरलेले होतं. जर मन माझं क्लिअर असेल तर तो ख्रिस्ताचा आत्मा मिळेल, आणि तो ख्रिस्ताचा आत्मा मिळतो म्हणजे आमचे डोळे फुटले जाणार नाहीत, तर आम्हाला तीक्ष्ण नेत्र होतील. आत्मिक गोष्टीचा प्रगतीकरण मिळेल. आणि म्हणून तो म्हणतो हे लोक मला व्यर्थ बसतायत. व्यर्थ का? कारण हे जे शिकवताय हे आहे मनुष्याचे नियम. त्याचे इरिनियस पासून हे नियम सुरू झाले. इरिनियस पासून हे कानून सुरू झाले का? कारण तिथून रोमन कॅथलिक फाउंडेशन झालं. आणि मग हे पिता पुत्र पवित्र आत्मा उद्भवलं. त्याच्या अगोदर होतं का? नाही. कारण त्याच्या अगोदर 100% पीक मिळालं. कारण पहिल्या चर्च फाउंडेशनचा कोण आहे फाउंडर? पाऊलुस. पाऊलुस मध्ये आत्मा कोणाचा आहे? प्रभू येशू मसीहचा. प्रभू येशू मसीहचा. आणि म्हणून हाच पाऊलुस गलतीकारांमध्ये 4 अध्याय 19 वर्षामध्ये काय म्हणला? प्लीज लवकर. 4:16 4:19. तर तुम्हाजवळ खरे बोलण्याने मी तुमचा वैरी झालो काय? मी तुमचा वैरी झालो काय? काय म्हणतो? आणि आज रिअल आहे ना. आज आम्ही जेव्हा लोकांना खरं बोललो तर आज आम्ही वैरी त्यांची, आमच्यावर षडयंत्र होत आहेत. वादा नाही, प्रभू साक्षी. आज आम्ही लास्ट मध्ये आहोत. प्रभू येईल त्यावेळेस आम्ही कुठे असतो? पाऊलुस म्हणतो मी खरं बोलल्याने तुमचा वैरी होतोय का? माझ्या लेकरांनो, ख्रिस्त तुम्हामध्ये रूपधारी होईपर्यंत ख्रिस्त तुम्हामध्ये रूपधारी होईपर्यंत तुम्हासाठी मला पुन्हा प्रसूती वेदना आहे. प्रेज द लॉर्ड. पुन्हा, कारण ऑलरेडी अगोदर त्याने प्रसूती वेदना भोगल्या त्याचा जन्म होण्याच्या अगोदर. पाऊलाला शाऊल असताना तो आयुष्यामध्ये जीवन जगला, पण जेव्हा त्याला पवित्र आत्म्याने टच केलं तो 3 दिवस बायबल सांगतं मेल्यागत पडला. 3 दिवस मेल्यागत पडला आणि नंतर तो शाऊलाचा पाऊल झाला. म्हणजे 3 दिवस त्याच्या प्रसूती वेदना चालल्या होत्या. का? कारण नवीन आत्मा त्याच्यातून प्रगट होत होता. जेव्हा एक मूल जन्माला येताना त्या आईला जाण असते का प्रसूती वेदना किती आहेत आणि कशा असतात. आणि म्हणून पाऊलुस म्हणतो का तुमच्यातून ख्रिस्त रूपधारी होईपर्यंत मला प्रस्तुती वेदना लागल्या. मला म्हणजे रूप आमच्यातून प्रगट होईपर्यंत प्रस्तुती वेदना त्याला लागल्या. म्हणजे तो आजही आमच्याकडे आता पाहतोय. आमचा मेसेज तो पाहतोय. आणि जर आमचा मेसेज राईट आहे तर तो हसतो. जर आमचा मेसेज राईट आहे गलत आहे तर तो दुःखी होणार. का? मी एवढं कष्ट उचलून या परराष्ट्राकडे गेलो, एवढे कष्ट उचलून मी यांना सुसमाचार प्रीच केला, कुठलीही गोष्ट झाकून ठेवली नाही, सगळ्या गोष्टी मी यांना प्रगट केल्या, तरी पण हे लोक सत्याच्या विरुद्ध का गेले? आपण म्हणतो ना राव मी एवढे कष्ट केले, एवढे उपवास केले, पण इतके बेमान झाले, जीव दुखतो. हे फॅक्ट मनुष्य. आज पाऊलुस म्हणतो ख्रिस्ताचं रूप तुमच्यातून प्रगट होईपर्यंत मला काय लाभले? प्रसूती वेदना. प्रसूती वेदना. हे प्रसूती वेदना एक जननी माता जिने मुलाला जन्म दिले तीच करू शकते. जिला मूल बाळ नाही तिला काही कळेल का? आज करोडो लोकांची कंडिशन हीच चालली. एक आत्मा कमवण्यासाठी तकलीफ काय असते, काय उचलावं लागते, बाकीच्यांना कळतं का? नाही. आणि म्हणून हा पाऊलुस तिमोथेला म्हणतो, तिमोथेचं 2 पत्र 3 अध्याय 5 आणि 6 वचनात बायबल काय सांगते? सुभक्तीचे रूप आपल्यात आहे. हा, सुभक्तीची लय धार्मिक दिली. आता चर्च मध्ये बघा जाऊ
एकदम नम्रतेने खाली मान घालून एकदम सायलेंट आणि चर्च सुटू द्या बाहेर गेले नाही गेले का लगे प्लॅन तयार. आता पुढे फासा टाकायचा, आता काय करता येईल, कसे षडयंत्र रचता येईल, आता एवढ्याचा हिसाब कसा क्लिअर करता येईल. चर्च मध्ये तर एकदम धार्मिक, एकदम नम्रता, एकदम सौम्यपणाने पाऊलच म्हणतो तिमोथेला, अरे तिमोथ्या हे सुभक्तीचं रहस्य आपल्यात असण्याचा बहाणा करतील. काय करतील? बहाणा. लय बहुत धार्मिक, बहुत दान मिळा, लय धार्मिक, लय काळचा पास्टर नाहीये. क्रिया काय आज आत्ताची क्रिया काय करतो म्हणतो. भक्तीचे रूप आपल्यात आहे असे दाखवून तिथे सामर्थ्य नाकारणारी अशी होती. तिचे सामर्थ्य नाकारणारी. सामर्थ्य कधी मिळतं? प्रेषित 1:8 पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तुम्हाला सामर्थ्य मिळेल. पाऊलच म्हणतो हे सामर्थ्यच नाकारतात. सामर्थ्य नाकारतात म्हणजे कोणाला नाकारतात? देवाला, प्रभू येशू मसीह. आणि मग मला सांगा, जसं सिमसोनाने त्याचं हृदयातल्या गोष्टी तिला प्रगट केल्या, त्याने देवाचं सामर्थ्य नाकारलं आणि पॅलेस्टाईनने त्याला छळलं, त्याचे डोळे घातले आणि त्याला चक्की पिसायला लावली. त्याचा तमाशा पाहत सर्वजण एकत्रित झाले. सेम कंडिशन आम्ही या देशामध्ये आहोत, पण जेव्हा आमचा आत्मा नाशात जाईल तेव्हा हे लोक आमचा काय पाहतील? तमाशा. हे लिहून ठेवले प्रत्येकाने काळजावर, प्रत्येकाने. कारण स्वर्गात गेलो तिथे पाहतील, नरकात गेलो तिथे पाहतील, पण तिथं त्यांचा अधिकार असेल. जसा पॅलेस्टाईनचा अधिकार होता, हे एक येऊन सॅमसनला काय करत होते? छळत होते. बाकीचे त्याचा बायबल सांगतं काय पाहत होते? तमाशा. बायबल मध्ये शब्द आहे तमाशा पाहत होते. का? हाच लय मोठा योद्धा होता ना, हाच लय लोकांना मारित होता ना, आता याचा कसा तमाशा चाललाय. सेम कंडिशन हेच लोक उद्या म्हणते लय धार्मिक म्हणत होते, लय आत्मिक चर्च म्हणत होते, आणि आता कसा आमच्या तावडीत आलास, मग ते रप ठेवू. म्हणजे आगणीच्या क्लेश आणि प्लस त्या सैतानाचा अधिकार, म्हणजे किती पट शिक्षा? दुप्पट. पण जर आमच्या देवाचा शब्द पाळाल, आमच्या देवाची आज्ञा पाळाल, तर जिथं माझा प्रभू तिथं तुम्ही आणि मी असणार. हे 100% का? प्रभूने आम्हाला आशा दिली का मी जातो, तयार करून पुन्हा तुमच्याकडे येतो, यासाठी का जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं. जर तिथं तुम्हाला जायचं असेल तर आज मी कोणत्या मंडळीत आहे? या फसव्या मंडळीत आहे का आत्मिक मंडळीमध्ये आहे? कारण प्रभू म्हणतो हे लोक माझी व्यर्थ उपासना करतात, हे जे शिकवतात हे असतात मनुष्याचे नियम. तोच प्रभू सर्वस्वीला म्हणला देव आत्मा आहे आणि त्याच्या उपसकाने आत्म्याने व खरेपणाने सेवा केली पाहिजे. अशांना तो शोधत आहे. मग आता मी कुठं आहे? शोधतोय, सापडेल. जर मी त्याचा आहे तर तो मला दुनियेतून बाहेर काढेल. त्याने मार्ग दाखवलाय तर त्या मार्गाने चालेल. पण जर मी माझेच मार्ग अनुसरले तर माझ्या जीवनाचा नाश होईल. देवा पुढे वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद करू.